आजचा जो आपला विषय आहे तो आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि त्या संदर्भामध्ये आपण सर्व कार्यकर्ते काय विचार करतोय त्याच्या संदर्भात आपण एका ठिकाणी येऊन आपल्यामध्ये किमान एक विषयाची समज वाढावी आणि आपण कृती कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करावं, या संदर्भात आपण एकत्र जमलेलो आहोत. जनसंघटनांचा राष्ट्रीय समन्वय याच्या सदस्य असलेल्या सर्व संस्था संघटना या जशा विकासाच्या माध्यमांबद्दल मॉडेल्सच्या बद्दल बोलतात, तसंच शिक्षण ह्या सगळ्या ऑनलाईन शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण याच्यामध्ये शेकडो मुलांना, विशेषतः गरीब, दलित, आदिवासी, कष्टकरी या मुलांना, विद्यार्थ्यांना नाकारण्याची एक किंवा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातनं मागे टाकण्याची एक व्यवस्था या निमित्ताने येते. याची जाणीव कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्हावे यासाठी ही ऑनलाईनची मीटिंग आहे. आजचे जे आपले वक्ते आहेत त्याच्यामध्ये आहेत सीमंतिनी धुरू. सीमंतिनी या मानवी हक्क आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या चळवळी होतात याच्यामध्ये मीडिया सांभाळणाऱ्या कार्यकर्ते आहेत. 1986 पासून सीमंतिनी या चळवळीच्या भाग राहिल्या. सीमंतिनी या अनेक प्रकारच्या डॉक्युमेंटरीज करण्यामध्ये त्यांचं कौशल्य किंवा त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बऱ्याच डॉक्युमेंटरीना राज्य स्तरावरती असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, देशाच्या पातळीवरती असेल, पुरस्कार मिळालेले आहेत. 2005 ते 2014 या काळामध्ये सीमंतिनी सर्व शिक्षा अभियानाच्या राष्ट्रीय एक्झिक्युटिव्हची जी कमिटी आहे त्याच्या सदस्य राहिल्या. राईट टू एज्युकेशन याची जी चळवळ उभी आहे या भूमिकेसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती जो फोरम बनवलाय त्याच्यात त्या संस्थापक सदस्य आहेत. सीमंतिनी यांचा शिक्षण विषयक त्या अभ्यासक आहेत आणि त्यांना ह्या कामामध्येच इच्छा त्याच विषयाचा अभ्यास करत असल्यामुळे आजच्या विषयाच्या वक्त्या म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलंय. दुसरे जे आपले वक्ते आहेत ते आहेत सुषमा शर्मा. आपण सगळेजण जाणतो की नई तालीम ह्या विचाराला, शिक्षणाच्या पर्यायाला ज्यांनी मांडणी केली, व्यक्त केली, अशा नई तालीमच्या आधारित आनंद निकेतन ही जी शाळा आहे वर्ध्यामधली याच्या त्या प्राचार्य आहेत. सुषमाताई स्वतः शिक्षणाच्या अभ्यासक आहेत. नुसतं शिक्षणावरती चर्चा करू नये तर प्रत्यक्ष प्रयोग करणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे त्यांचा ह्या कामामधला प्रत्यक्ष काम करताना असतानाचा अनुभव आहे म्हणून त्या ह्या विषयाच्या आजच्या वक्त्या आहेत. आणि आजचं हे संपूर्ण सत्र भाऊ चासकर हे जे आपले कार्यकर्ते आहेत, जे स्वतः शिक्षक आहेत, स्तंभलेखक आहेत, शिक्षण चळवळीमधले ते कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये जी ऍक्टिव्ह टीचर्स फोरम आहे त्याचे ते संयोजक आहेत. हे असे भाऊ चासकर या कार्यक्रमाचं संचालन करणार आहे. सीमंतिनी मी तुम्हाला कृपया आपण या विषयाची मांडणीला सुरुवात करावी. सीमंतिनी धुरू. आपण राष्ट्रीय जन आंदोलनाच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आलेलो आहोत आणि म्हणूनच हे महत्वाचं आहे की आपण जल जंगल जमिनीचे मुद्दे आपल्या लढाईमध्ये घेतो. कारण आपलं जीवन आणि नैसर्गिक पर्यावरणाची सुरक्षा ह्यासाठी, आपले हक्क यासाठी आपण ही चळवळ आहे, आपली जनतेची चळवळ आहे. पण ह्या सगळ्यामध्ये ज्ञान हा सुद्धा त्याचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच आपण ह्या विषयावरती बोलतोय आहोत आता. तर औपचारिक शिक्षण व्यवस्था जी आहे त्याद्वारे ज्ञानाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण हे केलं जातं आणि ह्यासाठी ध्येय धोरणं ठरवली जातात. म्हणजे आपण आता आपल्या ह्या आधुनिक समाजाचं बोलतोय, परंतु अनादी अनंत काळापासून सुद्धा शिक्षणाचं नियंत्रण किंवा ज्ञानाचं नियंत्रण हे प्रत्येक समाजाचा भाग राहिलेला आहे. आणखीन ह्या संपूर्ण आता जे आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 पर्यंत बोलणार आहोत त्याला आणि प्रत्येक ध्येय धोरणाला स्वतःचा वेगवेगळा इतिहास असतो. आपल्या देशाच्या पुरतं म्हणायचं झालं तर हंटर कमिशन मध्ये फुल्यांनी ज्या वेळेला हे मांडलं की शिक्षण हे शासकीय जबाबदारी असली पाहिजे, आर्थिक जबाबदारी जी असेल ती शासनाची असली पाहिजे. ती 1882 ला तो रिपोर्ट बाहेर आला, पण त्याच्या आधी जे वेगवेगळे डिपॉझिशन होत होते त्यावेळेला फुल्यांचं मांडणं ही भूमिका धरून मी मांडणी करत आहे. कारण वंचितांना शिक्षण घेणे हे आपल्या स्वतःच्या आर्थिक जबाबदारीमधनं पार पाडता येत नाही आणि म्हणून ही समजूत
मुळाशी ठेवून ते स्वतःही शाळा चालवत होते, त्यांनी चालवल्या असत्या कायम, परंतु हेही त्यांना कळत होतं की व्यक्तिगत कार्याला मर्यादा असतात आणि म्हणून शासनावरती आर्थिक जबाबदारी असणं गरजेचं आहे. ह्यानंतर ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 45व्या कलमानुसार शिक्षण हे मूलभूत हक्कांमध्ये त्याची गणना करण्यात यावी 10 वर्षांमध्ये, हे घटनेमध्ये नमूद करण्यात आलं. आणखीन शिक्षणाचा हक्क जो आहे हा मूलभूत हक्क असल्यामुळे त्याची जबाबदारी शासनावरती राहील, ते देण्याची जबाबदारी, त्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनावरती राहील, हे त्यामध्ये निश्चित झालं. परंतु 2009 वाजले जिथपर्यंत शिक्षण हक्क कायदा जो म्हटला जातो तो अस्तित्वात आला. आणि शिक्षण हक्क जो आहे, उन्नीकृष्णनचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 1990 मध्ये आलं, त्याच्यामध्ये कोर्टाने शासनाला फटकारलं होतं की शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही इतका वेळ करताय काय ह्या बाबतीमध्ये. आणि तेव्हा 45व्या कलमानुसार 0 ते 14 या वयोगटासाठी शिक्षण हक्क असावा ही त्यामध्ये स्पष्ट समज होती. परंतु ज्या वेळेला 2002 मध्ये घटना दुरुस्ती झाली 86वी, त्यावेळेला मात्र शिक्षणाच्या मर्यादा 6 वर्षे ते 14 वर्ष ही केली गेली. आणखीन 0 ते 6 वयोगटाला त्याच्यामधनं काढून टाकण्यात आलं. त्या दरम्यान 1968 मध्ये जो कोठारी अहवाल पार्लमेंटमध्ये प्रस्तुत केला गेला त्याला सुद्धा शिक्षण नीती म्हटलं जातं, कारण त्याद्वारे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा आणखीन धोरणं ठरवली गेली. आणखीन त्यानंतर 1986 मध्ये शिक्षण धोरण जे आलं त्याचं 1992 मध्ये त्याच्यामध्ये प्रोग्राम ऑफ ऍक्शन आला, जो UN आणि वर्ल्ड बँकच्या जोमतीन थायलंडच्या कॉन्फरन्सच्या नंतर आला. तर ज्या 86च्या सुविधा होत्या आणखीन जे निकष होते ते पातळ करण्यात आले 92च्या सुमाराला. आपण जे मागत आहोत ते संपूर्ण शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट लेवल पर्यंत जेवढं मूल शिकेल, जेवढे युवा शिकतील तिथपर्यंत KG ते PG पासूनच्या शिक्षणाची आपण मागणी करत आहोत. ती आपली समज आहे. कारण जर का पायाभूत शिक्षण नसेल, शाळेसाठी शिक्षण नसेल, शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण नसेल, तर हायर एज्युकेशन किंवा कॉलेजमध्ये पोचणं शक्य नाहीये जिकडे ज्ञाननिर्मिती होते. आणि त्यामुळे हा जो आहे तो प्रवास जो आहे तो सुरळीत पहिल्यापासून ते जिथे औपचारिक शिक्षणाचा थांबवलं जातं तिथपर्यंत त्याचा हक्क हा सगळ्यांना समान असावा हे आपलं मागणं आहे. आणखीन त्याच दरम्यान 2002 मध्ये ज्या वेळेला BJP NDAचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला आपल्या देशामधले मोठे शिक्षाविद 2 आहेत, एक बिर्ला, मुकेश बिर्ला, आणखीन मुकेश अंबानी आणखीन बिर्ला यांच्यातर्फे हा जो रिपोर्ट तयार केला गेला, जो इंडस्ट्रीचा रिपोर्ट होता, तो एक महत्वाचा रिपोर्ट होता. आणि त्याद्वारे बाकीचे मग ते काँग्रेसचं गव्हर्नमेंट असेल UPAचं किंवा ते गव्हर्नमेंट असेल BJP वालं, बरीचशी ध्येय आणि धोरणं त्याद्वारे आपण पाहतो आहोत जी झालेली आहेत. मला अगदी थोडक्यामध्ये थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडणं फार गरजेचं वाटतं, म्हणून मी इथे म्हणते की आता आपण जे ऑनलाईन शिक्षणाला विरोध करत आहोत त्या सगळ्याचा परिणाम आता आपल्याला दिसत असला तरी ती सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ICTचा ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झाला त्यावेळेला झाली. आणखीन शीतयुद्धामध्ये त्याचा अजून जास्त विस्तार वाढला. त्याच दरम्यान हे जे ज्ञान ICT द्वारे एकत्रित होत होतं, वाढत होतं, त्या सगळ्या ज्ञानाचं एकत्रीकरण, नियंत्रण आणि त्याचा कमर्शियल आर्थिक बाबीसाठी वापर ही एक इकॉनॉमिक थिअरी मांडू जाऊ लागली. आणि त्यामुळे आज जे आपण ऐकतो ज्ञानाधारित समाज किंवा नॉलेज सोसायटी आणि नॉलेज इकॉनॉमी ह्या संकल्पना त्या काळामध्ये पुढे मांडल्या गेल्या. अमेरिकेमध्ये हा त्याचा विकास झाला. ऑस्ट्रियन 2 इकॉनॉमिस्ट होते, त्यांनी ही मांडणी केली. आणि त्याद्वारे ज्ञान ही बाजारामध्ये खरेदी करण्याची आणि विकण्याची वस्तू आहे आणि त्याचा नियंत्रण आणखीन त्याचं प्रसारण कसं करायचं ते
शासनाने म्हणजे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी केलं पाहिजे, ही त्यामागची भावना आहे. आणि त्याचेच परिणाम ह्या शिक्षण धोरणामध्ये आपल्याला अत्यंत स्पष्टपणाने पाहायला मिळत आहे. आज आपण अशा देशामध्ये आहोत की जो युवांचा देश आहे. आपल्या देशामध्ये जवळजवळ 65% जे लोक आहेत ते 35 वयोगटापर्यंत आहेत. आणखीन 25 वयोगटातले लोक जवळजवळ 55% एवढ्या प्रमाणात आहेत. म्हणजे जे काम काम करू शकतील, जे आर्थिक बाबीमध्ये हस्तक्षेप करू शकतील, असा हा वयोगट मोठा आहे. दुसरी बाजू त्यामुळे अशी आहे, एवढी युवा पिढी असल्यामुळे आपल्याकडे शिक्षणाची बाजारपेठ सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज घडीला किंवा हे साधारण 1-2 वर्षाचे आकडे आहेत, 18% ही बाजारपेठ दर वर्षी वाढत आहे. त्याच्यामधला सर्वात मोठा वाटा जवळजवळ 58% वाटा जो आहे तो उच्च शिक्षणाचा आहे. 38% वाटा हा शालेय शिक्षणाचा आहे आणि साधारण 2% वाटा हा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा आहे. इतरही त्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनचा वगैरे वेगळा भाग आहे, तो काही थोड्या प्रमाणामध्ये आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आत्ताची ही जी शिक्षण नीती औपचारिकरित्या आपल्या समोर मांडली गेलेली आहे किंवा त्याच्याही आधी जे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत, तो ह्या विचारसरणीचा भाग आहे. जे खरं तर उदाहरणार्थ 2014-15च्या सुमाराला ज्या वेळेला दोहाची राऊंड झाली, त्यावेळेला WTAच्या पातळीवरती आपल्या देशाने सिग्नेटरी म्हणून शिक्षणाला बाजारू वस्तू म्हणून मान्य केलेलं आहे. ते एकदा झालं आणि ते आपण जर का म्हणणं परत घेतलं नाही ते कन्क्लूड होईपर्यंत, तर ती परिस्थिती आपल्या देशामध्ये आज आहे आणि ती एक फॉर्मल प्रोसेस झाल्याचा हा आज आपल्याला अनुभव येत आहे. आता ह्या संदर्भामध्ये आपण आपल्या ह्या शिक्षण नीतीकडे पाहण्याचं गरजेचं आहे. त्याच्यामधले 4 महत्वाचे भाग आहेत. पहिला भाग आहे की शासकीय जबाबदारी पातळ करणे, आपले त्याच्यामधनं हात संपूर्ण काढून घेणे किंवा जी शासकीय शालेय व्यवस्था विशेषतः आणि उच्च शिक्षण व्यवस्था जी आत्ताच मोडकळीला आलेली आहे, विशेषतः शालेय व्यवस्था, ती संपूर्ण त्याचा विनाश करणे की त्याच्याकडे कोणी ढुकूनही पाहणार नाही, आत्ताही जेवढे पाहत नाहीये त्याच्याही पेक्षा जास्त. त्यानंतर उच्च वर्णीय आणि उच्च जातीय जी सांस्कृतिक समज आणि व्यवस्था आहे त्याच अधिपत्य संपूर्ण देशामध्ये राबवून वैविधतेचा जो आहे किंवा विषमतेचा आहे त्या विषमता आणि विविधता या दोन्ही मुद्द्यांना बगल देणे. तिसरं आहे की खाजगी उद्योग यांचं संपूर्ण वर्चस्व इकडे प्रस्थापित करणे आणि जास्त करून उच्च शिक्षणात आणि 8वी नंतरच्या शालेय शिक्षणात. आणि सर्वात महत्वाचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ICT आधारित जे उद्योग आहेत त्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरती समाजावरती कब्जा हा करणे अशा तऱ्हेने की बिग डेटा च्या संदर्भामधनं त्याचं एकत्रीकरण, नियंत्रण आणि राजकीय आणि आर्थिक हेतूसाठी त्याचा वापर, हे त्याच्या ह्या सगळ्या नीतीचे हे 4 ठळक भाग आहेत. तर आता मी शालेय शिक्षणाकडे येते. सर्वात महत्वाचा ह्यामध्ये बहुचर्चित असा भाग आहे की पूर्व प्राथमिक पासून ते शेवटी म्हणजे 12वी पर्यंत, म्हणजे जिथपर्यंत मूल हे बालकाची व्याख्या आहे हे मानलं जातं तिथपर्यंत शिक्षण व्यवस्थेचं म्हणजे शालेय व्यवस्थेचं परत पुनर्गठन. आणि त्यामध्ये एक आपल्याला दिसून येतं की त्यांनी सांगितलेलं आहे की पहिली 5 वर्ष ही फाउंडेशनल म्हणजे पायाभूत शिक्षण, त्याच्यानंतर 3 वर्ष हे प्राथमिक शिक्षण, त्यानंतर माध्यमिक शिक्षण, आणखीन मग उच्च माध्यमिक शिक्षण. अशी ही जी रचना आहे ती आधीच्या रचनेपेक्षा का बरी आहे, तर ही शिक्षण वयोगटानुसार आणि वय वाढी विकासाच्या ह्या थिअरीज नुसार, मुलांच्या शैक्षणिक थिअरीज नुसार ही जास्त योग्य आहे. खरं पाहायला गेलं तर जर का हे 2 ग्राफ, आता माझ्याकडे स्क्रीन शेअर नाहीये म्हणून मी दाखवू शकत नाही, परंतु हे 2 ग्राफ बघितले तर आधी ज्या वेळेला आपला देश थोडाफार
ग्राफ बघितला तर आता आपल्याला आधी जी व्यवस्था होती, जी कोठारी कमिशनच्या पासूनची होती, त्यामध्ये अर्थातच इकडे पूर्व प्राथमिक शिक्षण शासनाने जबाबदारी घेतलेली नव्हती, परंतु 6 वर्षापासून ते 16 वर्ष आणि 16 ते 18 असे 2 टप्पे करून ती जबाबदारी शासनाच्या अधीन राहील असं कुठेतरी एक अध्यारूत होतं त्याच्यामध्ये. परंतु आता जर का आपण पाहिलं तर इकडे हे 4 वेगवेगळे टप्पे जे दिसत आहेत आणि कुठेतरी असं वाटायला लागतं की हे जे 4ही टप्पे इकडे आहेत त्याची कायद्यामध्ये, आरटीच्या कायद्यामध्ये बदल करून या 4ही टप्प्यांपर्यंत शासकीय शिक्षण कसं सगळ्यांसाठी पोहोचेल त्याची जबाबदारी शासन घेईल असं इकडे आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तसं तर आपल्याला म्हणता येणार नाही, तसं होत नाहीये. आणि कारण ह्याचं सर्वात मोठं कारण ह्या बाबतीमध्ये असं आहे की ही जे आता जे आपल्या शालेय पातळीवरती संपूर्ण व्यवस्थापन केलं जातं, म्हणजे शिक्षक किती असणार आहेत, भौतिक सुविधा कशा असणार आहेत, शाळा 1ली ते 8वी पर्यंत कमीत कमी असावी, परंतु शाळा ज्या 5वी पर्यंत आहेत त्या चालून मग त्याच्यानंतर 3 किलोमीटर नंतर 8वी पर्यंतची शाळा असावी, हे जे आतापर्यंत आरटीच्या कायद्यामध्ये आहे आणि भौतिक निकषाचे जे अत्यंत काटेकोर नियम केलेले आहेत ते आता संपूर्ण बदलून शाळा संकुल किंवा स्कूल कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने हे मांडलं जाईल. म्हणजे तुम्ही पहा की अंगणवाडी, बालवाडी, इथे नवीन शब्द आलेला आहे बालवाटिका, हे जे 3 वर्षाचं शिक्षण असेल जे सध्या आयसीडीएस अंगणवाडीच्या तर्फे करण्याचा आभास निर्माण केला जातो, परंतु तसं होत नाही. हे ह्याचा भरपूर एव्हिडन्स आहे. तिकडे फक्त आरोग्य आणखीन माता बाल संगोपनाचं कार्य होतं आणि तिथे जे अंगणवाडी शिक्षिका किंवा सेविका असतात त्यांना जवळजवळ 28 प्रकारची कामं करायला लागत असतात. तर तो एक भाग झाला. त्याच्यानंतर 1ली ते 2री, आणखीन त्यानंतर जे शालेय शिक्षणाचं आहे हे संपूर्ण अंगणवाडी पासून ते 12वी पर्यंतचं जे काही शिक्षणाची व्यवस्था असेल ती एकाच ठिकाणी असणार नाही. ती 5 ते 10 किलोमीटरच्या परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे अंगणवाडी पासून ते 12वी पर्यंतचं ज्युनियर कॉलेज हे वेगवेगळ्या ठिकाणी देण्याचं इथे खरोखरीने नियोजन आहे. आणि ते सुद्धा आत्ता नाही, ते टप्प्याटप्प्याने 2040 पर्यंत. तर त्यामधला सर्वात मोठा इथे इम्पॅक्ट ताबडतोबीने आपल्याला जो दिसणार आहे की तो 8वी पर्यंतच्या शाळा ज्या आरटीच्या निहित वाढवण्याचा कमीत कमी आपण एक दबाव तरी शासनावरती आणू शकत होतो, तो आता ह्याद्वारे आपल्याला आणणे अशक्य होईल. कारण आपल्याला शाळा संकुलाचं लॉजिक इकडे अप्लाय केलं जाईल की इथे तुम्हाला केवळ 2री पर्यंतचं शिक्षण मिळेल, त्याच्यानंतर 3री साठी तुम्ही अजून 3ऱ्या शाळेमध्ये जा. म्हणजे समजा 5वी पर्यंत जरी इकडे शिक्षण मिळालं पहिल्या टप्प्याला अंगणवाडीच्या नंतर, तरी त्यानंतर 8वी पर्यंतची शाळा अजून लांब असेल, आणखीन 9वी ते 12वी नंतरची शाळा एखादी शाळा असेल जी अजून 3ऱ्या ठिकाणी असेल. तर अशा प्रकारचं लॉजिक केवळ ह्या शाळेच्या वर्गांच्या विभागणीला लावलं जाणार नाही, परंतु शिक्षकांच्या नियुक्तीला सुद्धा लावलं जाईल. जो एक शिक्षक 30 मुलांवरती किंवा लहान जी गावं आहेत तिकडे एक शिक्षक 25 मुलांवरती असं ते प्रमाण आहे, ते शाळा संकुल लेवल वरती लावलं जाईल. त्याप्रमाणे फक्त शिक्षकांसाठी, म्हणजे विषय शिक्षकांसाठी नाही, परंतु जे स्पोर्ट्सचे शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत, आपली वाचनालय आहेत, प्रयोगशाळा आहेत, मैदान आहेत, या सगळ्याची जी व्यवस्था आहे ती शाळा संकुल ह्या पातळीवरती धरण्यात येईल. ती शालेय पातळीवरती धरण्यात येणार नाही. म्हणजे आरटी मधले जे भौतिक निकष लावले गेलेले होते ते इकडे पातळ करण्यात येत आहेत. इथे सरळ सरळ म्हटलं आहे की ज्या स्वयंसेवी संस्था आणि परोपकारी संस्था, फिलॉन्थ्रॉपिक परोपकारी संस्थांना जर का शाळा उघडायच्या असतील, हॅलो, बोला मॅडम, येतोय ऐकायला. त्यांना ह्या भौतिक सुविधा पूर्ण करणं शक्य नसेल तर त्यांनी ती त्यांच्यावर बंधनं असू नये. जे शक्य असेल त्याप्रमाणे त्यांनी शाळा चालवाव्या असं इथे म्हणजे शाळांच्या ज्या व्यवस्थापनाचं इकडे डायल्युशन कम्प्लिटली दिसत आहे. आणखीन
दुसरा महत्वाचा भाग दिसतो आहे की ह्यामुळे आपल्याला जे द्विशिक्षकी किंवा एक शिक्षकी शाळांचं प्रमाण आहे ते वाढेल. आज आपण पाहतो आहोत की केवळ 5वी पर्यंत, केवळ 8वी पर्यंत शासकीय शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गरीबही आपल्या मुलांना अशासकीय शाळांमध्ये फी भरून पाठवतात आणि त्यामुळे शिक्षणाचा हक्क जो हा केवळ शिक्षण नाही परंतु पोषण आहार आणि इतर शैक्षणिक साहित्य, कपडे, बाकीच्या सुविधा हे सगळं जे देण्याची सोय ही शासकीय शाळांमध्ये आहे ती इतर ज्या फी भरून शाळा आहेत तिकडे त्याच प्रमाणामध्ये मिळेल याची काही आपल्याला निश्चिती देता येत नाही. ही आजची स्थिती आहे आणि म्हणून हा जो प्रकार आहे की शासकीय शाळा सोडून इतर ठिकाणी ढकललं जाणं गरिबांना, हा ह्याच्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. 1ली ते 3री साठी लेखन वाचनावरती भर आहे आणि आपण इकडे शिक्षण शास्त्रामध्ये काम करणारे, आयुष्य घालवणारे लोक जे आहेत त्यांना माहिती आहे की लेखन वाचन आणि शिक्षणाचा आशय आणि पद्धती ह्याचं आणि संस्कृती, मुलांची संस्कृती ह्याचं आपण विभाजन करू शकत नाही. परंतु इथे नॉन फॉर्मल एज्युकेशन जे 1986च्या पॉलिसीमध्ये 1992 मध्ये आलं, 92 मध्ये आणलं गेलं, त्याची इथे परत सुरुवात होणार आहे. जे स्वयंसेवी संस्थांचे काही प्रयोग असायचे ज्याला चाइल्ड टू चाइल्ड त्याच्यामधला एक प्रयोग आहे म्हणा किंवा व्हॉलेंटिअरनी शिकवणं हा प्रयोग आहे म्हणा, ते इथे यांना प्रोत्साहन देण्याचं इथे संपूर्ण म्हणजे स्पष्ट मांडणी आहे. त्याच प्रमाणे इथे जे पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आहे त्याच्यासाठी RTचा कायदा खालच्या पातळीवरती लांबवला जाणार नाही. त्याच्यामध्ये 0 ते 6चा वयोगट आणला जाणार नाही. केवळ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, माता आणि बालसंगोपन विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी मंत्रालय असे 4 मिळून ह्याची जबाबदारी घेतील. त्याच्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती आर्थिक जबाबदारी सुद्धा ह्यामध्ये वाटली जाईल. याच्यामध्ये शिक्षण मंत्रालय संपूर्ण आर्थिक जबाबदारी घेणार नाही. त्यानंतरचा महत्वाचा भाग आपल्यासाठी आहे वंचित घटक. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या अनुसूचित जाती, अनुसूचित आदिवासी जमाती, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मायनॉरिटी म्हणून मध्ये घेतले जातात त्याच्यामधले सुद्धा प्रत्येकाचे वेगळे डेटा म्हणजे वेगळे त्यांचे स्टेटस आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त वंचित आहेत ते मुसलमान समाजामधली लोक आहेत. ह्या सगळ्याचा वेगळा विचार न करता त्यांना सोशो इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप म्हणून त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि ते सर्वात ह्याच्यामधला खूप मोठ्या प्रमाणामधला हा एक वंचित घटकांच्या अधिकारांवरचा घाला आहे. त्यामध्ये ह्या अख्ख्या पॉलिसीमध्ये कुठेही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घटनेमधल्या कुठल्याही तत्वांचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. अगदी सुरुवातीला सुद्धा जो उल्लेख आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे टिकाऊ विकासाची उद्दिष्ट जी युनायटेड नेशन्सची 2015 पासून जी कार्यरत आहेत त्या उद्दिष्टांवरती भर आहे आणि ही अख्खी नीती त्यांच्यावरती अवलंबून आहे असं त्याच्यामध्ये स्पष्ट मांडलेलं आहे. आणखीन मी जे सुरुवातीला म्हणाले इकॉनॉमी, नॉलेज सोसायटी त्याद्वारे इथे एक सबळ असा कामगार वर्ग तयार करण्याचा सुद्धा सुतोवाच अगदी सुरुवातीलाच केलं गेलेलं आहे. वैकल्पिक किंवा अल्टरनेटिव्ह शाळांना सुद्धा संपूर्ण सुविधा देण्यात येतील. हे ऐकून आपल्याला खूप बरं वाटेल कारण इकडे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणाऱ्या संस्थांमधल्या व्यक्ती आहोत आणि म्हणून आपल्याला आनंद वाटायला पाहिजे. परंतु कुठेही घटनेचं ह्यामध्ये बंधन असणार नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक आणखीन धार्मिक अजेंडा पुढे रेटणाऱ्या संस्था ह्यांचं इथे वर्चस्व असण्याची संपूर्ण म्हणजे शक्यता इथे दिसत आहे. त्याच्यातले काही फक्त उदाहरणं तुम्हाला देते की काही कोर्सेस असणार आहेत. एक त्याच्यातला कोर्स असणार आहे एक भारत श्रेष्ठ भारत, हा 6वी ते 8वी साठी असणार आणि या कमिटीमध्ये टुरिझम
मिनिस्टर सुद्धा असल्यामुळे ह्या कोर्सद्वारे ह्या भागातनं त्या भागामध्ये मुलांनी फिरावं, टुरिझम करावा भारत समजून घेण्यासाठी, असंही इकडे मांडलं गेलेलं आहे. परंतु त्यामध्ये हे संपूर्ण दिसत आहे की एक सांस्कृतिक वर्चस्व, भारतीय परंपरा, भारतीय श्रेष्ठ परंपरा, भारतीय मूल्य, त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोग, अशा प्रकारच्या मूल्य व्यवस्थेचा अगदी स्पष्ट यामध्ये उल्लेख केलेला गेला आहे. शाळेय पातळीवरती सुद्धा ज्या ज्या काही व्यवस्था करायला लागतील त्या व्यवस्था करण्यासाठी शाळा अधिपत्याने आपण इतरही स्वयंसेवी संस्थांना किंवा व्यक्तींना गाठून त्या आपल्या सुविधांचा पुरवठा करण्याची सोय करावी, असंही इथे नोंदलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शासन स्वतःची भूमिका कशी पातळ करत आहे. आणखीन जे वेस्टेड इंटरेस्ट आहेत, जे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वतःची हित जपणारे असे आहेत, अशा गटांना इकडे प्राधान्य देण्याची संपूर्ण सोय जशी करून घेतलेली आहे. त्यानंतर आहे भाषेचा महत्वाचा विषय. आरटी मध्ये शालेय शिक्षण हे कमीत कमी शक्यतो 8वी पर्यंत मातृभाषेमध्ये, परिसर भाषेमध्ये द्यावं, अशी त्यामध्ये मांडणी आहे. परंतु ह्या धोरणामध्ये 5वी पर्यंत शक्यतो परिसर भाषा, मातृभाषा वापरण्यात यावी, शक्य झाल्यास 8वी पर्यंत. आणि वेगवेगळ्या त्या 3 भाषीय, त्रिभाषीय, त्याच्यानंतर 6वी नंतर जे सूत्र सुरू होतं त्यामध्ये जर का कुठल्या राज्याला हिंदी ही भाषा घ्यायची नसेल तर त्यांनी 3री भाषा संस्कृत घ्यावी, हे इथे सुचवलं गेलेलं आहे. त्यामुळे संस्कृत शिकण्यावरती कोणाचाही इथे आक्षेप माझा तरी नाहीये. संस्कृत शिकून त्यामध्ये काय आहे त्याच्या ज्ञानाची फोड करून त्याचं रिइंटरप्रिटेशन करणं खरं तर आपल्याला गरजेचं आहे, जे आंबेडकरांसारख्या, कोसांबींसारख्या लोकांनी केलेलं आहे. परंतु इथे ते अपेक्षित नाहीये. इथे ती मानसिकता आणि त्याचं वर्चस्व, भाषीय वर्चस्व, सांस्कृतिक वर्चस्व स्थापित करणं हा त्याचा संपूर्ण हे आहे. आणि भाषा शिकवण्यावरती जर का 3 भाषा शिकवण्यावरती जर का मर्यादा असतील तर राज्यांनी शिक्षक एकमेकांबरोबर वाटून घ्यावे, असे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ संपूर्ण भाषा शिक्षण किंवा 3ऱ्या भाषेचं आणि दुसऱ्या भाषेचं शिक्षण हे ऑनलाईन मोडवरती होण्याची शक्यता अगदी स्पष्ट इथे, शक्यता नाही म्हणजे खात्री इथे संपूर्ण दिसत आहे. 6वीच्या नंतर व्यावसायिक शिक्षण हे मोठ्या प्रमाणावरती इथे दिसत आहे, सुरुवातीपासूनच दिसत आहे खरं तर. परंतु 6वी ते 12वी, 6वी ते 8वी, 6वी ते 12वी या पातळीवरती ते मोठ्या प्रमाणावरती दिसत आहे. आणखी त्यासाठी सुद्धा समाजामधल्या लोकांना बोलवून ते करून घ्यावं, अशी सोय आहे. त्यामध्ये सुद्धा इथे महत्वाचं आहे आपल्याला समजून घेणं की 2018 मध्ये जे पावसाळी अधिवेशन झालं आपल्या लोकसभेचं, त्यामध्ये राष्ट्रीय आपल्या आरटी मध्ये बदल करून जे 8वी पर्यंत मुलांना नापास न करण्याचं धोरण होतं ते बदलून 6वीच्या नंतर आपण नापास करून वर्गामध्ये ठेवू शकतो, असं धोरण त्यामध्ये बदलण्यात आलं. आणि ह्याचा संपूर्ण संबंध हा व्यवसाय शिक्षणाची आहे. व्यावसायिक शिक्षण जर का घ्यायचं असेल तर ते प्रत्येकाने घ्यावे आणि त्याच प्रकारचं घ्यावं, त्याला कोणाचा आक्षेप नाही. खरं तर व्यावसायिक म्हणजे व्यावसायिक शिक्षक म्हणू नये त्याला, परंतु कार्य, हाताने केलेलं काम, ह्याद्वारे मनाचा, शरीराचा, बुद्धीचा हा विकास कसा होतो हे सुषमाताई नंतर मांडतील. परंतु ते न अपेक्षित असता जर का ह्या मुलांना शेवटी ते शिकू शकणार नाहीत संपूर्ण, आणि त्यामुळे त्यांना कमी प्रतीचे कामगार बनवण्यासाठीची तयारी शासकीय व्यवस्थेमध्येच करण्याचं ह्यामध्ये अत्यंत स्पष्ट इकडे नियोजन आहे. आणि ह्याचा संबंध जो आहे तो 2013च्या जो स्किल डेव्हलपमेंटचा जो अजेंडा आहे, 2015 मध्ये ती मिनिस्ट्री तयार झाली, परंतु मनमोहन सिंगांपासूनच हा स्किल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि प्रोग्राम हे राहिलेला आहे. आणि जर का तुम्ही मिनिस्ट्रीचे वेबसाईट आणि त्यांचे जर का पॉलिसी पाहिली तर त्यामध्ये संपूर्ण निकृष्ट प्रकारची जी कामगार वर्गाला करायला लागणारी कमी प्रतीची कामं आहेत त्या कामांचं त्यामध्ये जंत्री संपूर्ण आहे. त्याच्यामध्ये मॉलमध्ये काम करणं, पार्लरमध्ये काम करणं, कचरा व्यवस्थापन करणं, हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बाय आयांचं काम करणं, हे कुठचंच काम कमी प्रतीचं नाहीये, परंतु ते ठराविक वर्गासाठी निश्चित करण्याची इथे सोय केलेली आहे. त्यानंतर परीक्षा ज्या आहेत त्या 3री
5वी आणि 8वी ह्या कुठल्या तरी बाहेरच्या, म्हणजे स्पष्ट नाहीये तिकडे अप्रोप्रिएट अथॉरिटी असा इथे शब्दप्रयोग आहे, परंतु अर्थातच ह्याचा अर्थ आहे की केंद्रीय स्वरूपामध्ये बाह्य परीक्षा शालेय लेवलवरती नाही घेतल्या जातील, आणि ज्या वेळेला परीक्षेमध्ये मूल नापास होतं, त्याला चांगले मार्क मिळत नाहीत, त्यावेळेला त्याचं शिक्षणामध्ये सातत्य राहतं की नाही ते सांगणारे अनेक अभ्यास 1990 पासून आहेत, अगदी प्रोब रिपोर्ट पासून आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपण येतोय ते जर का शिक्षणाचं बाजारीकरण थांबवायचं असेल तर ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या वरती फी कमी प्रमाणामध्ये घ्यावी, म्हणजे रिझनेबल घ्यावी, म्हणजे त्या आहेत त्याच्यामुळे त्या चालू राहणार आहेत, त्या बंद करणं हे आत्ताच्या घडीला शक्य आहे असं कोणी म्हणत नाहीये, परंतु त्यांच्यावरती नियंत्रण करणं म्हणजे त्यांच्या फी वरती नियंत्रण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी वेगवेगळे कायदे त्या गोंडस नावाने आलेले आहेत, पण आपण रोज पेपरमध्ये बघतो त्याचं काय होतं की कशी बेफाम फी इव्हन आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये वाढवली जात आहेत. ऑनलाईन क्लासेस जे घेतले जातात तिकडे मुलांना घेतलं जात नाही जर का फी देऊ शकत नाहीयेत, तर अशा प्रकारचे जे आहेत तिकडे फी नियंत्रण होणार नाहीये. तुम्ही फी जेवढी हवी तेवढी घ्या, फक्त जेवढी घेणार ते तुमच्या वेबसाईट वरती तुम्ही टाका, म्हणजे पारदर्शकतेच्या नावाखाली बाजारूपणाला इथे संपूर्ण मुभा दिलेली आहे. त्यानंतर मी काही महत्वाचे मुद्दे इकडे मांडत आहे कारण वेळ कमी आहे म्हणून. शाळांच्या वेगवेगळ्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये IBच्या असतील, म्हणजे इंटरनॅशनल बॅकलॉरेटच्या अगदी म्हणजे फॅन्सी शाळा असतील, आणि आपल्या शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या सगळ्यांचं जे काही नियंत्रण आणि त्यांच्यावरती देखरेख करण्यासाठी वेगळी अथॉरिटी निर्माण आणि वेगळा निकष निर्माण करण्यात येत आहेत. स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी असं त्याचं नाव असणार आहे. आणखीन हे वेगवेगळ्या इतिहास असणाऱ्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीची आर्थिक गुंतवणूक, आणखीन सामाजिक भांडवल असणाऱ्या अशा प्रकारच्या वर्गांच्या शाळांना, मुलांना एकाच मापामध्ये तोलून त्यांचे मार्क ठरवले जाणार आहेत, त्यांची प्रत ठरवली जाणार आहे, आणि त्याच्यामुळे ज्या कमी प्रतीच्या शाळा आहेत त्यांच्यावरती अजूनच शासनाची म्हणजे गैरदृष्टी असणार आहे. हे मला वाटतं मोरलेस मी शाळांच्या बाबतीमध्ये ही मांडणी केलेली आहे. आता मला अगदी थोडक्यामध्ये उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणायचे, आणि शाळेमध्ये सुद्धा ज्या काही स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या असतील त्यांनी स्वतःची टेक्स्टबुक आणि स्वतःचं मटेरियल हे वापरण्याचा संपूर्ण इथे म्हणजे मुभा असणार आहे, जर का तुमची त्याबद्दल इच्छा असेल तर. आणि त्याच्यामुळे घटनेची तत्व ह्या बद्दल कुठेही ह्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा सुविधांच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा आर्थिक बाबतीमध्ये म्हणा, कुठेही घटनेच्या तत्वांशी ह्याचा संबंध जोडला जात नाहीये. जिथे जिथे मुलांना फी देणं शक्य नसेल, परंतु ती वंचित घटकामधली आणि हुशार मुलं असतील तर त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आणि फ्रीशिप असेल, ही शालेय पातळीला. आता ह्याचाच भाग जर का आपण हायर एज्युकेशनला बघितला तर कॉलेज शिक्षण जे आहे तिथे 2030 आणि पर्यंत 40 पर्यंत जवळजवळ संपूर्ण प्रमाणामध्ये सगळ्या कॉलेजांनी स्वायत्त व्हावं, म्हणजे आर्थिक दृष्ट्या स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळावी, असं त्यामध्ये संपूर्ण हे नियोजन आहे. आणि हे सगळेच्या सगळे जे मुद्दे आहेत तुम्ही अगदी लगेच आता जाऊन बघितलं तर हे अंबानी बिर्ला रिपोर्ट मधले जे हायर एज्युकेशनच्या बाबतीमधले युजर फीजचा जो कॉन्सेप्ट आहे तो ह्याच्यामध्ये आहे की जर का तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही लोन घ्या, ती फॅसिलिटी बँकिंग सेक्टर तुम्हाला उपलब्ध करून देईल, इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला उपलब्ध करून देतील. म्हणजे एका बाजूला शिक्षणाची बाजारपेठ वाढवायची आणि त्या निमित्ताने परत इतरही जो फायनान्सचा जो फायनान्शियल सेक्टर आहे त्याचाही फायदा करून द्यायचा. हे दुहेरी हत्यार या बाबतीमध्ये आहे. हायर एज्युकेशन मध्ये लाईट बट टाईट अशा प्रकारचं फ्रेमवर्क असणार आहे. आणखीन त्याच्यामुळे रेग्युलेशन जे आहे, जसं शाळेची अथॉरिटी जी आतापर्यंत वेगवेगळे बोर्ड इकडे राज्य पातळीवर करत होते त्या प्रकारचंच कारण आता केंद्रीय पातळीवरती केलं जाईल. आणखीन ह्या सगळ्यामध्ये
जे काही रिसर्च मध्ये म्हणा किंवा कोर्स इंट्रोड्यूस करण्यामध्ये म्हणा, म्हणजे आपल्या जे काही शिकवलं जाणार आहे त्यामध्ये म्हणा, त्यामध्ये जो बोर्ड एक वेगळा या वेगवेगळ्या कॉलेजेसचा असेल आणि ते स्वतः ठरवतील की काय शिकवायचं आणि कितपर्यंत शिकवायचं आणि ते कोणाला शिकवायचं, त्यावरती त्यांचं नियंत्रण असेल. शासनाचं नियंत्रण ह्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये असणार आहे. आणि इंडस्ट्रीचा, व्यवसायांचा, उद्योगांचा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत निश्चित असा इकडे रिसर्च मध्ये म्हणा, ते इन्क्युबेशन म्हणजे एक प्रकारे गर्भ अवस्थेमधलं असं काम हे इंडस्ट्रीच्या सपोर्टने, उद्योगांच्या सपोर्टने हे हायर एज्युकेशन कॉलेजेसमध्ये आणखीन युनिव्हर्सिटीजमध्ये होईल. इथे सुद्धा जे सोशली इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप म्हणजे आपले जे आतापर्यंत वेगवेगळे वंचित घटकांमधले जे आपण घटक आहोत, आपण समाजामधले जे लोक आहेत त्यांना एकत्र बांधलेला आहे. आणखीन इथे सुद्धा कुठेही रिझर्वेशनचा एक सुद्धा उल्लेख ह्या अख्ख्या पॉलिसीमध्ये नाहीये. याही घटकांमधल्या जर का विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना जर का परवडत नसेल तर त्यांच्यासाठी फ्रीशिप किंवा इतर काही सोयी करण्याची व्यवस्था ह्याचं इथे नमूद केलं गेलेलं आहे. आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे भाषा शिक्षण म्हणा, विषय शिक्षण म्हणा, यासाठी ओडीएल म्हणजे ओपन आणि डिस्टन्स लर्निंग हे शालेय पातळीपासून विशेषतः वंचित घटकांसाठी हे करण्याचं ह्यामध्ये प्लॅनिंग अगदी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ जिकडे छोट्या प्रमाणामध्ये शाळा आहेत आणखीन म्हणून खूप जास्त शासनाला तिकडे पैसे खर्च करावे लागतात आणि खूप कमी मुलं असतात, त्यांच्यासाठी ओपन आणि डिस्टन्स लर्निंग उपलब्ध केलं जाईल. तसेच आदिवासींसाठी संरक्षण मंत्रालयाच्या बरोबर विशेष नॅशनल कॅडेट कोर सारखे कार्यक्रम तयार केले जातील, आणखीन ते राबवले जातील आदिवासी क्षेत्रामध्ये. म्हणजे आदिवासींना आधी जे ब्रिटिशांच्या काळामध्ये किंवा पिढ्यानपिढ्या जे लढाया लढण्यासाठी दलितांना, आदिवासींना, बहुजनांना जे वापरलं गेलेलं आहे तो इथे अत्यंत व्यवस्थित सुस्पष्ट असा अजेंडा या पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. त्याप्रमाणे 2025 पर्यंत 50% तरी कमीत कमी जे असतील अशा विद्यार्थी हे वोकेशनल ट्रेनिंग साठी तयार होतील आणि हे एनजीओज आणखीन इंडस्ट्रीच्या सहभागाने शालेय पातळीवरती 50% विद्यार्थ्यांना वोकेशनल ट्रेनिंग देण्याची ही व्यवस्था आहे, जी 2015च्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या प्लॅन मध्ये 2025चा जो पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये 25% होता. आता ती आकडा बदलून तो आता 50% ह्या पॉलिसीमध्ये केला गेलेला आहे. आणि परोपकारी तत्वांच्या, परोपकारी संस्थांच्या नावाखाली आधी आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा शब्द ऐकत होतो. हा प्रायव्हेट हा शब्द घालून आता तिकडे फिलॅन्थ्रॉपिक, परोपकारी हा शब्द वापरला गेलेला आहे. परंतु जर का शिक्षण हा अधिकार आहे तर कोणाला कोणावरती परोपकार करायची काय गरज आहे हा मूलभूत प्रश्न आपण इथे विचारण्याची गरज आहे. आणि जर का फी वरती नियंत्रण होणार नसेल कुठल्याही कायद्याच्या द्वारे तर मग हा कोणता परोपकार होणार आहे हेही अत्यंत स्पष्ट ह्या बाबतीमध्ये दिसत आहे. विशेषतः शालेय पातळीवरती सुद्धा आणखीन उच्च शिक्षणाच्या पातळीवरती विशेषतः शिक्षकांवरती प्रचंड प्रमाणावरती म्हणजे प्रोफेसर्स आणि शिक्षकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या सातत्य बेटरमेंट करण्याचा हे असणार आहे, दबाव असणार आहे. एकमेकांचं त्यांनी असेसमेंट करावी, बाहेरच्या शिक्षकांनी येऊन त्यांचं असेसमेंट करावी, बोर्डाने असेसमेंट करावी, हे प्रचंड त्यामध्ये दबाव आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये शिक्षकांना सुद्धा भारतीय मूल्य व्यवस्थेमधला अभ्यासक्रम शिकवण्याची सोय उच्च शिक्षण पातळीला सुद्धा आहे. आणि मग शेवटचे जे 2 मुद्दे मला मांडायचे आहेत ते म्हणजे डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मुद्दा
ह्याचं इकडे अगदी थोड्या प्रमाणामध्ये उल्लेख आहे, परंतु तो उल्लेख जो आहे त्याद्वारे इथे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की रिसर्च आणि असेसमेंट आणि स्किलिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर गेला जाणार आहे. आणि त्यामुळे शिक्षकांनाच शिक्षण व्यवस्थेमधनं नाबाद करून टाकणं हळूहळू, आणखीन ते इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवणं शिक्षण, हे अगदी सुस्पष्ट प्रमाणामध्ये दिसत आहे. अगदी चौथी इयत्तेपासून ते पुढे पर्यंत. शेवटचा मुद्दा झाला की तो ह्या सगळ्याचा खर्च कोण करणार, कुठून येणार. तर तो जो राष्ट्रीय सकल उत्पादनाचा 6% असावा असे 68 मध्ये कोठारी कमिशनने सुचवलं होतं. आपण ऍव्हरेज कधी सुद्धा 3.5च्या वरती गेलेलं नाही, अगदी पहिल्या 5 इयर प्लॅन सोडून. तेव्हा 7.5 साधारण होतं. ते पैसे खर्च नाही होत, परंतु ते दिले होते. नाहीतर होतं काय, तर शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांच्यामध्ये कायम मारामारी होत असते की कोणाला जास्त त्याच्यातला भाग मिळणार म्हणून. आणि शिक्षण अधिकार हा मूलभूत अधिकार मानला गेल्यामुळे शालेय शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात थोडीफार जास्त त्याच्याकडे वळवले जातात, परंतु उच्च शिक्षणामध्ये त्याची गुंतवणूक नसल्यामुळे जे वंचित घटकांमधले आणि गरीब बहुजन समाजामधले किंवा सामाजिक आर्थिक वंचित घटकांमधले आहेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना परवडत नाही. आणि म्हणूनच उच्च शिक्षणाचं सुद्धा शासकीय व्यवस्था असणं, आर्थिक शास्त्रीय जबाबदारी असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. परंतु हा जो सकल उत्पादनाचा 60% भाग आहे तो विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, शिक्षण मंत्रालय, आणखीन प्रायव्हेट फिलंथ्रॉपिक उपकार देही अशा परोपकारी संस्था आणि राज्य या सगळ्यांचा मिळून हा 60% भाग, या 6% भाग हा खर्च ह्या पॉलिसीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे त्यामधनं हे स्पष्ट होत आहे की ज्या वेळेला केंद्र आपल्याकडनं काही प्रमाणामध्ये राज्याला पैसे देते, राज्याकडे पैसे नसल्यामुळे राज्य आपला वाटा त्याच्यामध्ये घालत नाही आणि त्याच्यामुळे राज्य पातळीला शिक्षण व्यवस्था, विशेषतः शालेय शिक्षण व्यवस्था अत्यंत हालाकीची होऊन जाते. आणखीन त्यानंतर केंद्र म्हणतं की तुम्ही पैसे खर्च केले नाही आणि आपला वाटा घेतला नाही, दिला नाही, म्हणून आम्ही जास्त पैसे देणार नाही. ही सारखी खेचाखेची प्रत्येक PABच्या मीटिंग्स मध्ये चाललेली असते. तर ही खेचाखेची आता मोठ्या प्रमाणावरती होईल किंवा नाही होईल ह्याचं आपल्याला म्हणजे बघायला लागेल, हे होतच राहील. परंतु मुळात कोणीही आर्थिक जबाबदारी ह्याची शिक्षणाची संपूर्ण घेणार नाही. आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला तुम्ही शिक्षण हा जगण्याच्या अधिकाराशी संलग्न असा अधिकार म्हणून म्हणता, त्यावेळेला माणूस म्हणून जगण्यासाठी जे चांगलं शिक्षण सगळ्यांना गरजेचं आहे ते देणं ही शासनाची जबाबदारी आहे. कमीत कमी 3 ते 18 वर्षापर्यंत, जो चाइल्ड राईट्स करारावरती आपण सिग्नेटरी आहोत आणि आपल्या वेगवेगळ्या घटनेची तत्व 15, 16, 14, 21, 48 या तत्वाद्वारे आपण घटनेला बांधित आहोत. या संपूर्ण ह्याला इकडे पानं पोचलेली आहेत. एक छोटासा मुद्दा मी आधी मांडणं विसरून गेले. बरीच लोक इकडे SMCच्या सबलीकरणाचं काम केलेलं आहे, करतात आणि त्याद्वारे आपण शाळेमध्ये चांगलं करण्यासाठी हस्तक्षेप करतो शासकीय शाळांमध्ये. आता इथे SMC सुद्धा स्कूल कॉम्प्लेक्स संकुलाच्या लेवलवरती असणार आहे. म्हणजे जे काही गावातल्या किंवा वस्तीतल्या किंवा शालेय व्यवस्थेमधले जे काही त्या लेवलचे जे अधिकार गरीब पालकांना थोडेफार दिले गेलेले होते, त्याच्यामध्ये सुद्धा आता डायल्युशन हे दिसत आहे. तर हे फार थोडक्यामध्ये मी आता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आपण सुषमाताईंचं आता जी त्यांचं काम आहे, आणखीन ह्या आपल्या सामाजिक व्यवस्थेकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा गांधींनी जो आग्रह केला की जो केवळ वेस्टर्न मॉड्यूल मधनं न पाहता वेगळी ट्रॅजेक्टरी आपण घ्यावी, ह्यासाठी त्यांचा जो आग्रह होता, औद्योगिकरण वगैरे ब्लाइंड ह्याला फॉलो न करणं, ह्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये जातीय आणखीन लैंगिक जे काही असमानता आहे त्याला सुद्धा छेद देणारं हे जे शिक्षण आहे त्यांचं ऐकून घेऊ आणि मग आपण चर्चेला पुढे येऊ. थँक्यू. धन्यवाद.
सीमाताई, खूपच थॉट प्रोवोकिंग अँड आय ओपनर अशा प्रकारची मांडणी सीमंतिनीताईंनी केलेली आहे. यानंतर जसं सीमाताई म्हटली तसं मी सुषमाताईंना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी लगेचच सुरू करावी आणि नंतर मग आपण एकत्रित दोघींना मिळून प्रश्न विचारू. सुषमाताई. हा, नमस्कार. हा, प्लीज. जे मुद्दे साधारणपणे सीमंतिनीताईंनी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये सामान्यतः मला ते म्हणजे मी असं म्हणेन की आपल्याला पर्याय काय शोधायचे आहेत तेही जर का बघायचं असेल तर मुळात आपण थोडासा असा विचार आधी करायला सुरुवात करू की शिक्षणाचा हक्क कशातून येतो. तर माझ्या दृष्टीने आणि सामान्यतः शिक्षणाचा हक्क हा जगण्याच्या हक्कातून येतो आणि त्यामुळं जर का चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर त्या शिक्षणातून चांगल्या प्रकारचं जीवन सगळ्यांना जगता आलं पाहिजे आणि जो प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. या प्रकारे आपल्याला शिक्षणाकडे बघणं ते अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. एक साधारणपणे आपल्याला असं दिसतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या संविधानाची आपण रचना केली आणि त्याच्या आधी गांधींनी ज्या प्रकारे थोडंसं आपण वेगळ्या अंगाने समजून घेणार आहोत, गांधींनी प्रजासत्ताकाकडे कसं पाहिलं आणि त्यांची विकासाची वेगळी कल्पना आहे म्हणून तीही थोडीशी आपण समजून घेऊया. ते असं म्हणतात की प्रजासत्ताक आपण कशाला म्हणणार की ज्या राज्यामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेतला सगळ्यात खालचा माणूस जो असेल सर्व दृष्टीने वंचित त्याला ती व्यवस्था जेव्हा आपली वाटते तेव्हा खऱ्या अर्थानं ते प्रजासत्ताक होतं. आता हे प्रजासत्ताक होण्याची व्यवस्था या शैक्षणिक धोरणामध्ये दिसते का आणि त्याच सोबत हे शैक्षणिक धोरण कुठल्या संदर्भामध्ये आकाराला येते ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. जगण्याचा हक्क या नव्या भाषेमध्ये जर का आपण पाहिलं ज्यातून आपण मुलांचा शिक्षणाचा हक्क आपण स्वीकारलेला आहे आणि त्या हक्काकडे जात असताना एका अर्थानं मला असं म्हणायचंय की त्या हक्काचा विचार शब्दांमध्ये इथे काही अंशी केलेला दिसतो आणि शब्दांचा फुलोरा पण याच्यामध्ये भरपूर आहे, पण धोके पण इतके आहेत ते फसवे शब्द आहेत असं मला वाटतं आणि जागोजागी ही फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. आता ही फसवणूक कशी होते तर त्याच्यामध्ये मूल्यांच्या बाबतचा एक भाग खूप महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये संस्कृती ही भारतीय संस्कृती पुन्हा पुन्हा हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो किंवा मूल्य शिक्षणामध्ये नैतिक शिक्षणामध्ये संविधानिक मूल्यांचा विचार हा कुठेतरी शेवटाकडे करून बाकी सगळे जे गुण आहेत त्याला मूल्य म्हणून त्याचा वापर झालेला आपल्याला दिसतो आहे. आता हे म्हणत असताना सुरुवातीला त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये क्रिटिकल थिंकिंग गरजेचं आहे, विविधता ही गरजेची आहे, सस्टेनेबिलिटी ही गरजेची आहे. हे सगळं म्हणत असताना या मूल्य व्यवस्थेमध्ये त्याचं विश्लेषण कसं केलेलं आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा ती क्रिटिकल थिंकिंगचा भाग तिथे त्यांनी अजिबातच जोडलेला दिसत नाही. मग मूल्य व्यवस्था कुठली अपेक्षित आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये जी अपेक्षित मानली गेली आहे मग ती व्यवस्था जात निरपेक्ष आहे का, वर्ण निरपेक्ष आहे का या प्रकारचे प्रश्न विचारले तर त्या प्रकारच्या विश्लेषणामध्ये कुठेही तो मुद्दा आपल्याला विकसित केलेला दिसत नाही आणि त्यामुळं साधारणपणे भारतीय संस्कृतीचं ला गोंजारणं त्याच्याकडे क्रिटिकली न बघता हे झालेलं आपल्याला दिसतं. सस्टेनेबिलिटी हाही शब्द सुरुवातीच्या याच्यामध्ये मांडलेला दिसतो. होलिस्टिक एज्युकेशन, इंटिग्रेटेड एज्युकेशन हे अतिशय चांगले शब्द आहेत. आता या शब्दांचा कसा आपण उपयोग करणार, यातनं अवकाश कसा शोधणार, हेतू तर स्पष्ट आहे. नॉलेज इकॉनॉमी आणि नॉलेज कल्चर वाढवायचं ते कशासाठी तर बाजारासाठी, ते स्पष्ट आहे. आणि हा बाजार सुद्धा केंद्रीभूत रचनेसाठी आहे. पण अशा प्रकारची केंद्रीभूत रचना ही
गाव आणि शहर यांचा विचार केला असता गावांना अधिकाधिक वंचिततेकडे घेऊन जाणारी आहे, तशीच शहरामधल्या गरिबांना अधिक वंचिततेकडे घेऊन जाणारी आहे, हे आपल्याला लक्षात येतं. मी या ठिकाणी थोडासा कोरोनाचा संदर्भ देऊ इच्छिते की या कोरोनाने आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या टप्प्यावरती आणलेलं आहे. काय शिकवलं यांनी, आणि ज्याचा काही अंशी थोडासा उल्लेख अगदी थोडासा इंट्रोडक्शन मध्ये प्रास्ताविकामध्ये केलेला आहे की कुठल्या प्रकारची आव्हानं आहेत. याच्यामध्ये कोरोना सदृश्य आजार हे पुन्हा पुन्हा येणार आहेत आणि याचाही सामना आपल्या व्यवस्थेला करावा लागणार असं दिलेलं आहे. आता हे आजार कशातून आले आणि हे आजार जर का येणार असतील तर एक प्रकारची अनसस्टेनेबल रचना जी आपण निर्माण केलेली आहे त्यातून पर्यावरणीय प्रश्न आणि सस्टेनेबिलिटीचे जे प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत आणि ह्या प्रश्नांच्या सोबतच वंचितांचे प्रश्न अधिक बिकट होताना दिसतात. जल, जंगल, जमीन ह्याच्यावरचे अधिकार लोकांचे हे कमी कमी होत जाताना किंबहुना त्यापासून पूर्णपणे त्यांना बाजूला सारणं अशा प्रकारची विकासाची योजना ज्यावेळेस आपण घेतो तेव्हा या सगळ्यांचे अर्थ आपण कसे शोधणार आहोत आणि आव्हान देणार आहोत या शब्दांना, हे काम समाजाला करावं लागेल आणि त्या त्या वंचित गटाच्या समाजाला करावं लागेल असं मला वाटतं. ते काम जर का आपण करू शकलो नाही तर हे प्रामुख्याने एका व्यवस्थेमधल्या मजबूत लोकांना मजबूत करणारी एकूणच व्यवस्था आणि त्यासाठीची शिक्षणाची योजना एवढाच याचा अर्थ होईल. पण जर का त्या शब्दांच्या फुलोऱ्याला अर्थ दिला पाहिजे असा आग्रह लोकांनी धरला या अर्थानं मी म्हणते की जर का स्थानिक ज्ञानाला काही अवकाश आहे असं त्यात म्हटलेलं आहे. आता हे स्थानिक ज्ञान आणि सस्टेनेबिलिटी याची जोड धरून जर का आपली जन आंदोलनं उभी राहू शकली, इतर आंदोलनं आणि शिक्षणाचं आंदोलन, तर आपल्याला काय हवं हे आपण मांडू शकू आणि ते मांडलं पाहिजे. ते स्वीकारेल व्यवस्था की नाही हा वेगळा भाग आहे, पण आपल्याला ते मांडलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग हा जो शब्द वापरलेला आहे, डायव्हर्सिटीला चा समावेश केला पाहिजे असं कुठे कुठे म्हटलेलं आहे. या सगळ्या शब्दांचे अर्थ पुन्हा पुन्हा आपण स्वतःशी स्पष्ट करून ते स्वीकारायला लावले पाहिजे. व्यवस्थेला त्याचा जाब विचारला पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या लढाया गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी आपल्या समोर एक मांडू इच्छिते. आता एक छोटासा लढा आम्ही आमच्याकडे करतोय आणि ज्या जन आंदोलनाच्या समन्वयाच्या संदर्भामध्ये आपण हा वेबिनार घेतोय, इथे मोठ्या मोठ्या लढाया लढल्या जात आहेत. सेवाग्राम वर्धा रस्त्यावरती जी झाडं तोडली जात आहेत, आता ह्याच्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग कसं वापरायचं, याच्या ठिकाणी सस्टेनेबिलिटीचा प्रश्न कसा मुलांच्या समोर आणायचा, या ठिकाणी एक विकासाचं प्रारूप आणि दुसरं विकासाचं प्रारूप याचं जो हेरिटेज आहे ते हेरिटेज आपल्याला स्वीकारायचंच नाहीये असं जेव्हा शासन म्हणतं तेव्हाची लढाई आपली काय असेल. ही लढाई लढल्याशिवाय आपल्याला या शब्दांना अर्थ काय मिळावे ह्याची मागणी करता येणार नाही. किंबहुना मागणी म्हणण्यापेक्षा ती अधिकाराची लढाई असली पाहिजे आणि ती लढाई लढली पाहिजे या शब्दांचा वापर करत असं मला वाटतं. व्होकेशनल एज्युकेशनचा एका अर्थानं स्किल डेव्हलपमेंटच्या अंगाने हा जाणार आहे. हा अगदी 100% मुद्दा आहे सुमंतिनी ताईंनी मांडलेला, जो सत्य आहे. पण याच्याही पोटामध्ये जाऊन आपण व्होकेशनल एज्युकेशन इंटिग्रेटेड व्हावं असं जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारचे व्होकेशन्स हवे हे एक अलीकडेच मी एक लेख वाचला, तो कृष्ण कुमारांचा होता. त्यांनी माइंडलेस एक्सेप्टन्स ऑफ टेक्नॉलॉजी असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जेव्हा होतंय तेव्हा जे ट्रेडिशनल व्होकेशन्स आहे किंवा ट्रेडिशनल नॉलेज बेस आहे याच्याकडे आपण कसं बघणार आहोत आणि ते टिकवायचं आहे की टिकवायचं नाहीये, का
त्याचा योग्य समन्वय आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे त्याचा चॉईस करायचा आहे, हाही त्या त्या समाजाला निर्णय घ्यावा लागणार आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की ज्या वेळेस आपण म्हणतो की या प्रकारची ज्ञानक्षेत्र आपल्याला आपल्या समाजाला नको आहेत किंवा या व्यवस्थेला, मोठ्या व्यवस्थेला नको आहेत, तेव्हा ती सगळी ज्ञानक्षेत्र आपण जेव्हा संपवतो तेव्हा एका अर्थानं आपण आपल्याच पायावरती घालाही टाकत असतो असं मला वाटतं. उदाहरण जर का द्यायचं झालं तर शेती किंवा वस्त्र याच्या अवतीभवती किंवा कुठल्याही स्थानिक पातळीवरच्या ज्ञान परंपरा असतील, त्या परंपरांसोबत ज्ञानाची बांधणी, कौशल्य आणि ज्ञानाची बांधणी होऊ शकते का की नाही होऊ शकत, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि आपण हे सिद्ध केलं पाहिजे की हे शक्य आहे. ज्ञानाची बांधणी ह्याच्या आधारे होऊ शकते. आणि हा प्रयोग करत असताना मी असं नक्की म्हणू शकेन की केवळ शेती, केवळ स्त्रियांचं स्वयंपाकघर आणि त्याच्याशी संबंधित जेंडर आणि सगळे अधिकार याचाही जर का विचार करायचा झाला तर आपण उत्तम प्रकारचं शालेय पातळीवरचा मोठा पाठ्यक्रमाचा भाग पूर्ण करू शकतो. आता नवीन तंत्र शिकायची म्हणजे हे सगळे आधार घालून टाकायचे याची काही गरज नाहीये. याची नीट जोडणी आपल्याला ज्ञानासोबत करता येते का हे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि यातून जर का हा आत्मविश्वास आपण देऊ शकत असू तर याच्यामध्ये मुलांची जी ज्ञानाची क्षेत्र आहे, त्या परिसरातली जी ज्ञानाची क्षेत्र आहे, त्याच्या सोबत पाठ्यक्रमामध्ये अपेक्षित असलेलं जे काही अकॅडमिक ज्ञान आहे याची सांगड घालणारे मॉड्यूल्स आपण विकसित केले पाहिजे. आणि त्याच्या आधारे बळकट अकॅडमिक प्लस ट्रेडिशनल नॉलेज आणि आधुनिक नॉलेज याचं योग्य संतुलन कसं राहील अशा प्रकारच्या योजना आंदोलनामध्ये असणाऱ्या लोकांना स्वीकाराव्या लागतील असं मला वाटतं. हे नाही तर पूर्णपणे ते अशी दोन टोकं मांडण्याची गरज नाही. जर का ज्या वेळेस आनंद निकेतनची सुरुवात झाली त्यावेळेस केवळ 1 किंवा 2 शाळा व्होकेशनल एज्युकेशन इंटिग्रेटेड पद्धतीनं चालवणाऱ्या किंवा नई तालीमच्या प्रकारे चालणाऱ्या पुरेशा आहेत का, योग्य होईल का असे प्रश्न विचारले गेले होते आणि जे अगदी योग्य आहे. पण अशा प्रकारची प्रयोगशीलता आपल्याला जोपासायला पाहिजे आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रयोग करायला पाहिजेत असं मला वाटतं. जर का हे प्रयोग केले नाही तर हे जंगल, ही जमीन, ही शेती, हे ज्ञान आधुनिक ज्ञानासोबत आपण कसं विकसित करणार आणि आपण आपले हे सगळी संसाधनं आम्ही देणं नाकारणार आहोत आणि आम्ही त्यासाठीचं संबंधित ज्ञान हासिल करून ह्या सगळ्या लढाया लढू शकणार आहोत. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपण आपल्या लोकांमध्ये निर्माण करू शकलो पाहिजे. ते अतिशय महत्वाचे आहे असं मला वाटतं. पण हे करत असताना 2 आवाज आहेत इथे, हे अतिशय महत्वाचे आहे. गांधींचा जो आवाज आहे या परंपरेतून शक्ती घेऊन या परंपरेतले दोष दूर करणार आणि आता जी आधुनिक ज्ञानाची बांधणी आणि थोडंफार व्होकेशनल एज्युकेशन घेऊन हे इंटिग्रेटेड पद्धतीनं जाऊ असं म्हणणारं हे शैक्षणिक धोरण आहे. हे शैक्षणिक धोरण मजूर तयार करणार आहे. मजूर तयार करण्याची व्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकेल कुठल्याही क्रिटिकल थिंकिंग शिवाय आणि एक विकेंद्रित इकॉनॉमीचा, विकेंद्रित रचनेचा विचार न करता केंद्रीभूत रचनेमध्ये हे या प्रकारचे कामगार कसे तयार केले जातील आणि ते सेवेला कसे लागतील, समाजाच्या मोठ्या सेवेला, असं त्यामागचं मूळ धोरण जरी असलं तरी आपल्याला यातली शक्तीस्थळं यातल्या काही शब्दांच्या आधारे, काही सोयींच्या आधारे ही आपली शक्तीस्थळं कशी बनवता येऊ शकतील आणि त्याच्या आधारे आपल्या मागण्या आणि आपली आंदोलनं कशी मजबूत करता येऊ शकतील हे बघायला पाहिजे असं मला जरूर वाटतं. हे सोडून द्यायचं कारण हेतू तो आहे असं जर का आपण धरलं तर आपण पुन्हा एक वार अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जातो की मग तुम्हाला सर्व प्रकारचं इंटरनेटच्या आधारे शिक्षण जे आता गरजेचं मानलेले आहे ते पूर्णपणे तसं स्वीकारावं लागतं. त्यानंतर आत्ताच्या घडीला ज्या प्रकारे एक्सपेरिमेंटेशन म्हटलेले आहे,
ज्या प्रकारे त्यांनी एक्सप्लोरेटरी एज्युकेशन म्हटलेले आहे, या सगळ्या शब्दांना अर्थ द्यायचा तो कसा द्यायचा, याचे शोधही आपल्याला घ्यावे लागतील. ते फक्त वर्गामध्ये घेतलेले प्रयोग असं जर का आपण करणार असू तर त्याची फार मोठी मर्यादा आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. त्यामुळे होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे एका अर्थानं अकॅडमिक लर्निंग जसं होतं तसं होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे सोसायटल अनालिसिस पर्यंत मुलांना घेऊन जाणं, एन्व्हायरमेंटल अनालिसिस पर्यंत मुलांना घेऊन जाणं, निसर्ग आणि माणूस याचं नातं काय आहे, माणूस आणि माणूस याचं परस्परांसोबतचं नातं काय आहे, याचं विश्लेषण मुलांना क्रिटिकली करता येणं आणि आपल्या अस्तित्वाचा आणि याचा संबंध काय आहे याची समज मुलांमध्ये विकसित करणं, या अंगाने जर का आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक धोरण असू दे, आपल्याला हे करता येण्याचे अवकाश अधिकाधिक वाढवणं याच्याशिवाय आपल्याजवळ दुसरे पर्याय नाहीये. एका अर्थानं राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा 2005 यांनी हा अवकाश खूप मोठ्या प्रमाणावर दिला आणि त्याच कारणास्तव आमचा नई तालीमचा प्रयोग आम्हाला करता आला. आणि आत्ताच्या घडीला हा अवकाश वेगळ्या प्रकारे आम्हाला शोधावा लागणार आहे आणि आपल्याला आपलं म्हणणं इस्टॅब्लिश करावं लागणार आहे आणि ज्या प्रकारचे दबाव येतील ते दबाव नाकारावे लागतील, ती लढाई लढावी लागेल असं मला वाटतं. त्यामुळं ऑल्टरनेटिव्ह एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सीमंतिनींनी मांडलेला आहे की ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशनला काही अवकाश दिलेला आपल्याला दिसतो, पण हे धोके खूपच निसरडे आहेत. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला ऑल्टरनेटिव्ह जी एक शिक्षणाची रचना आहे ती परंपरेच्या अंगाने जाणारी आहे आणि परंपरेतल्या इस्टॅब्लिश्ड संस्कृतीनी अन्य संस्कृतीवरती स्वतःला लादणं हा एक विचार आहे. दुसरा विचार त्याचा हा पण आपण घेऊ शकतो, हा घेतला पाहिजे, वाढवला पाहिजे की ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन म्हणजे त्या लोकांनी आपले जगण्याचे खांब मजबूत करून घेणं आणि आपल्यावरती येणारे दबाव नाकारणं, त्याच्यासाठीच्या लढायांसाठी आपण तयार होऊ आणि त्यासाठी लागणाऱ्या आपल्या ज्ञानाला, आपल्या तंत्रांना आधुनिक ज्ञानाची जोड देऊन ते अधिक बळकट करणं आणि आपली संसाधनं आपल्या हातात टिकवण्याची लढाई लढणं. ही लढाई लढल्याशिवाय आपल्याला पुढे भविष्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते पाण्याचं संधारण असू देत, आपल्या हातच्या जमिनी न जाणं असू देत किंवा विकेंद्रित रोजगाराची गरज असू दे, हे सगळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आजच्या घडीला केंद्रीभूत अशा प्रकारच्या आर्थिक रचनेसाठी एका विशिष्ट प्रकारच्या कौशल्यांना बळ दिलं जात असताना आपण ह्या विकेंद्रीकरणाची लढाई पण एकाच पातळीवर शिक्षण आणि आर्थिक आणि सामाजिक पातळीवर लढावी लागेल. त्यासाठीचं ज्ञान आपल्या मुलांना द्यावं लागेल. त्यामुळं व्होकेशन एज्युकेशन इन आयसोलेशन नाही, बॉडी, माइंड अँड स्पिरिट समाजासोबत, निसर्गासोबत, उद्योगासोबत आणि पूर्ण प्रकारच्या डेमोक्रेटिक व्हॅल्यूजची समज विकसित करत, न्याय या शब्दाचा अर्थ कळत, समता या शब्दाचा अर्थ कळत, बंधुता म्हणजे काय, कुठल्या प्रकारचं टॉलरन्स आपल्याला हवं आहे, कोणासाठी हे टॉलरन्स हवं आहे, याची समज आपल्याला विकसित करावी लागेल. धोके मला याच्यामध्ये आणखी काही दिसत आहेत की जे सीमंतिनींनी म्हटलं ती सगळी आव्हानं मला मान्य आहेत, पण ती आव्हानं आहेत आणि ते धोकेही आहेत, पण म्हणून जास्त जागरूकतेनं आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे असं मला वाटतं. आणि त्या शब्दांचे अवकाश वाढवत ही लढाई लढूया. जर का त्यांनी हे म्हटलं असेल की व्होकेशनला अवकाश द्या, तिथे 7 दिवसाचा 10 दिवसाचा अवकाश म्हटलेला आहे, पण स्कूल कॉम्प्लेक्सेस मध्ये त्यांनी जे काही शब्द वापरले मी हे मान्य करते की स्कूल कॉम्प्लेक्स ही खूप निसर्डी रचना आहे. म्हटलं तर त्याचा फायदा करून घेऊ शकतो आणि म्हटलं तर छोट्या शाळा अधिकाधिक छोट्या करत खाजगी शाळांचं पीक वाढवत आपण या छोट्या शाळा संपवू शकतो आणि काही कॉम्प्लेक्सेस फक्त मोठे होऊ शकतात. हेही खूप धोके आहेत. पण त्याच सोबत आपण जर का ठरवलं तर या कॉम्प्लेक्सेसचा
नीटपणे वापरही करू शकतो असं मला वाटतं. उदाहरणार्थ कला असेल, स्पोर्ट्स असेल, क्राफ्ट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी त्या त्या भागातले अतिशय समृद्ध असे ज्ञानशाखा असणारे लोक असतील, पारंपरिक याचे आणि आधुनिक ज्ञान, या दोन्हीची सांगड घालून या ठिकाणी जर का आपण मॉड्यूल्स विकसित करू शकलो आणि आपण ठरवून त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या योजनांचे आग्रह धरू शकलो, जे काही इंडिजिनस नॉलेज साठी त्यांनी म्हटलंय, इंडिजिनस लोकांना त्या म्हटलंय, या छोट्या छोट्या स्पेसेस आहेत, या स्पेसेसच्या आधारे आपण बळकटीनं अशा प्रकारचे काम आणि ज्ञान याची एकत्रित बांधणी करणारी योजना तयार करू शकलो, तर मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये काय केलं जाऊ शकेल याचे नमुने आपल्याला मांडता येतील. धोके आहेत, पण या जागा वापरून आपल्याला छोट्या छोट्या क्षेत्रांमध्ये म्हणत असताना मी स्वयंसेवी क्षेत्रांमध्ये म्हणत नाही, मी शासकीय भौगोलिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे प्रयोग शिक्षकांनी, अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांनी, सरकारी शाळांमधल्या शिक्षकांनी हे अवधान ठेवत स्थानिक समाजासोबत अशा प्रकारची भागीदारी विकसित करीत अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांची योजना जर का आपण करू शकलो आणि हे दाखवून देऊ शकलो की यातून मुलं चांगल्या रीतीने तयार होतात. मी या ठिकाणी एक हे मांडू इच्छिते की आपण मेरिट म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि आजच्या ज्या व्यवस्थेमध्ये ज्यांना आपण महत्व दिलं आहे तेच शिक्षण म्हणजे खरं शिक्षण, याही एका साचेबद्ध विचारातून आपल्याला बाहेर यावं लागणार आहे. कारण अख्खा समाज त्या साच्यामध्ये स्पर्धात्मकतेमध्ये अडकलेला आहे आणि मला असं वाटतं की बाजाराचं मूल्य हे जितकं सरकारद्वारे आणि ग्लोबल व्यवस्थेद्वारे आपल्यावरती लादलं जातं तेवढंच ते स्वीकारून आपण त्या व्यवस्थेला साथ देतो, ती नागरिकांचीही चूक असते. त्यामुळे मला जेव्हा गांधींकडे पाहतो तेव्हा गांधींनी जो लढा दिला किंवा अगदी कृष्ण कुमारांनी सुद्धा ज्या वेळेस गांधीजींच्या नई तालीम बद्दल बोललं, आज त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये मला तो आवाज त्यांचा दिसला नाही, पण मला असं वाटतं की गांधी एक माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया. आपल्याला काही खूप मोठं कोणी असं म्हणण्याची गरज नाही. एक माणूस ज्यांनी वेगळा विचार केला, त्यांनी पराभूत होणं नाकारलं. कितीही मजबूत व्यवस्था असू दे, मी त्याला बळी जाणार नाही, आम्ही त्याला बळी जाणार नाही असं जर का ठरवलं तर आम्ही वेगळी वाट काढू शकू, आपण आपल्यासाठी उभं राहू शकू. ज्या वेळेस बाजाराला हवी असलेली मूल्य व्यवस्था ती आपण स्वीकारतो तेव्हा एका अर्थानं आपणही त्या व्यवस्थेला मजबूत करत असतो. त्यामुळे आपल्या पर्यायी व्यवस्था गरज पडली तर उभ्या करणं म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर का विकेंद्रित काही उत्पादनं तयार करत असू, आपण आपली डाळ तयार करत असू, तर त्या जिल्हा पातळीवर आपल्याला त्या प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या स्थानिक मूलभूत गरजांच्या अवतीभोवतीचे बाजार, मॅनेजमेंटच्या क्षेत्रात असतील तर पर्यायी मॅनेजमेंट करणारे तरुण, टेक्नॉलॉजी जर का शिकत असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी IT टेक्नॉलॉजी मी असं म्हणते, तरी सुद्धा त्यांच्या समोर पर्यायी स्वप्न आहेत का, ज्या स्वप्नाच्या आधारे ज्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा जगण्याच्या अधिकाराच्या पोटातून जन्माला येतो, त्या प्रकारची संवेदनशीलता शिकलेल्या तरुणांच्या मनामध्ये या शिक्षणातून जाऊनही जर का आपण विकसित करू शकलो तर हे तरुण या प्रकारच्या पर्यायांसाठी लोकांच्या बरोबरीने उभे राहतील आणि त्यांची स्वप्न या व्यवस्थेला, या इथे काम करणाऱ्या कंपन्यांना आणि ग्लोबल युनिव्हर्सिटीजना ज्या प्रकारचं प्रोडक्ट तयार करायचं आहे, त्या प्रोडक्टचा स्वतःच्या हितासाठी वापर करायचा आहे, त्या आकर्षणाला बळी न जाता आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्या गोष्टीसाठी शिक्षण मिळायला पाहिजे आणि ज्या संविधानिक मूल्यांना आपण बांधील आहोत, ती स्वप्न या तरुणांकडे येतील आणि ती तरुण जगू शकतील. पण त्या ठिकाणी जगण्याचा जो उद्देश आहे तो बदललेला असेल. उपभोग आणि केवळ उपभोग ही माणसाची ओळख त्यांनी नाकारलेली असेल आणि खरी ओळख माणसाची काय आहे, त्याचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा, त्याचं परस्परांशी सहयोगी पद्धतीनं जीवन,
त्याच्या नैसर्गिक संसाधनांवर मालकी हक्क या अर्थानं मी म्हणत नाही, पण त्याची विश्वस्ताची भावना आणि ते जोपासण्याचे ची जबाबदारी सामूहिकरित्या घेतलेली असणं, यातून हे लढे एका वेगळ्या उंचीवरती जाऊ शकतात. आणि आपण याच्यामध्ये जो काही अवकाश आहे तो असेलही आणि कमीही असेल तरी आपण तो अवकाश वापरला पाहिजे आणि याच्या आधारे आपण आपल्या लढाया उभ्या केल्या पाहिजेत असं मात्र मला नक्की वाटतं. जर का हे आपण करू शकलो नाही तर यात हा अवकाश नाही म्हणून आपण यांचा जो अजेंडा आहे तो जसाचा तसा स्वीकारूया, असं जर का आपण घेतलं तर आपण पराभूत होण्याच्या पलीकडे दुसरं काही होईल असं मला वाटत नाही. यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी, होलिस्टिक हे सगळे जे शब्द आहेत, एन्जॉयबल, इंटिग्रेटेड, हे सगळे शब्द काही यातल्या गोष्टी मला असं वाटतं की या शब्दांच्या रूपानं आणि काही मांडणीच्या अर्थानंही उपयोगाच्या आहेत आणि ह्याचे उपयोग आपण कसे करून घेतो हे आपल्याला पुन्हा रिडिफाईन करावं लागेल. कदाचित मी पुन्हा तेच मांडते असं दिसेल, पण जे आपण प्रयोग करू त्या प्रयोगांशी हे शब्द आपल्याला जोडावे लागतील. आज 5 सप्टेंबरला मी छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते. शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनाचा उपयोग आपण कसा करणार आहोत? 10वीची मुलं ऑनलाईन शिक्षण त्यांना घेणं गरजेचं आहे. आम्ही शाळा सुरू केल्या होत्या खरं म्हणजे, आणि ऑल्टरनेट डेला मुलांना बोलवत होतो, पण आता आणि अंतर ठेवून जी काही पद्धती आपण स्वीकारायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे, ती सगळी तयारी आम्ही केली आणि काही प्रमाणात आम्ही सुरू करू शकलो. पण आता कोरोना येतोय आणि आता पुन्हा एक वार आपल्याला वेगळ्या प्रकारच्या दूरस्थ शिक्षणाचा मार्ग घ्यावा लागेल का असंही जेव्हा दिसत आहे, तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने या प्रकारच्या शेती, बागकाम, घरातील नातेसंबंध याच्यावर आधारित आमचे अभ्यासक्रमाचे आराखडे ठरवले. अगदी हा छोटासा लढा जो इथे चालू आहे याच्या आधारे मुलांना त्यांच्या डिफॉरेस्टेशन, चिपको आंदोलनाची पर्यावरणीय बाजू, आता हिमालयाच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारचे मार्ग आखत असताना 100-200 किलोमीटरच्या आत ते रस्ते तोडून एन्व्हायरमेंटल रिपोर्ट न देता ज्या प्रकारे हे सगळं काम केलं जातं आणि मार्ग शोधले जातात, पळवाटा शोधल्या जातात, या पळवाटा मुलांना हे कसं केलं जातं ह्याची क्रिटिकल थिंकिंग देण्यासाठी आम्ही हा छोटासा 5 सप्टेंबरचा कार्यक्रम वापरायचा आता ठरवलेला. आता हा वापरू नका असं शासन म्हणू शकणार आहे का? जर का 9वी-10वीच्या मुलांना एकेका झाडाजवळ तुम्ही उभे राहा आणि आमच्या पालकांना आम्ही आवाहन केलं की तुमची 2 किंवा 3 मुलं तेवढ्या अंतरावर तुम्ही उभी करा आणि ही मुलं झाडांच्या संदर्भात स्वतःचे आपले अभ्यास सांगतील. कोणी झाडाची इकॉलॉजी सांगेल, कोणी झाडांचं महत्व सांगेल, कोणी चिपको आंदोलनाबद्दलचा पाठ घेईल, कोणी आणखी काही घेईल. हे आपल्या समोरचं आव्हान आहे. हे आव्हान आपण स्वीकारून या स्पेसेस कशा बनवतो आणि हाऊ डू वी बिकम इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह, दॅट्स अ चॅलेंज दॅट वी शुड टेक असं मात्र मला वाटतं. आणि हे चॅलेंज जर का आता हे खरं आहे की सरकारी शाळा कमी व्हाव्या अशी योजना आहे, पण किमान आत्ताच्या घडीला सरकारी शाळा आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मुलं या शाळांमध्ये शिकतात. त्यामुळे जर का शासनाच्या सगळ्या शिक्षकांनी आणि खाजगी शाळांकडनं आपण ही अपेक्षा करू शकतो असं मला वाटत नाही. अल्टरनेटिव्ह एज्युकेशन मध्ये जर का त्यांची संवेदना हीच त्यांच्या प्रयोगाचं शक्तीस्थळ असेल आणि संविधानिक मूल्य हे त्यांचे आधार असतील तर त्यांच्या प्रयोगशीलतेला त्यांनी आपलं बळ आणि सरकारी शाळांमधल्या शिक्षकांनी आपले महत्वाची भूमिका ही समजून घेऊन जर का आपल्याला स्थानिक लोकांच्या समोर हे शिक्षण वेगळ्या प्रकारे विकसित करता आलं आणि लोकांच्या लढ्यासोबत आपण शिक्षण उभं करू शकलो तर मला असं वाटतं की 10वी पर्यंत ही बराच पाया आपण तयार करू शकू आणि तो केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे खरं आहे. या ठिकाणी मला मनुवादी विचारसरणीची पेरणी नवीन धोरणात आहे काय असं विचारलं गेलेलं आहे. ते स्पष्ट आहे. आपण जेव्हा वाचाल तेव्हा मनुवादी धोरण आणण्याचा हा अतिशय चांगल्या रीतीने प्रयत्न केलाय. एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करायचा आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मनुवाद आणायचा, म्हणजे दोन्ही ठिकाणी इथे आर्थिक श्रेष्ठत्व हवं आहे, त्या बाजूला आपल्याला धार्मिक श्रेष्ठत्व हवंय. दोन्ही हातात हात घालून जातात आणि हे
सर्वच क्षेत्रामध्ये जातात हे आपल्याला लक्षात येईल. पण हे नाकारणं हे अतिशय गरजेचे. कोण नाकारेल हे? एक तर याला अर्थच प्रत्येकाला ही जी काही 4 भिंतींची जागा आपल्याला मिळते किंवा गावाची आपली जागा मिळते त्याला अर्थ देणं हे आपल्या हातामध्ये आहे. तो अर्थ आपण देणं आणि हे नाकारणं हे आपल्याला करायला पाहिजे. जी काय छोटी मोठी अवकाश मिळाले, मुलांना बाहेर घेऊन जा, मुलांना 4 गोष्टी दाखवा, याला अर्थ आपण दिले पाहिजे. आपल्याला आपला अजेंडा काय आहे हे आपण स्पष्ट ठेवलं पाहिजे. आपण लोकांच्या अधिकाराची लढाई लढतोय, समतेची लढाई लढतोय. त्यामुळं गावामध्ये सर्व प्रकारची जी माणसं असतात त्याच्यामध्ये ती विचार प्रक्रिया गावामध्ये करणं, जात पात याच्या पलीकडे जाणं आणि त्यासाठी माणसांना तयार करणं, लोकांना तयार करणं आणि मुख्य म्हणजे नवं मूल तयार करणं, जे अशा नव्या विचाराचा नवा माणूस असेल. अशा नव्या माणसाच्या मनाची तयारी, शरीराची तयारी ही आपल्याला करणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे. आता मी इथे ही मांडणी पुरेशी मानते. मला यातल्या स्पेसेस वापरणं हे गरजेचं आहे आणि शिक्षणाचा हेतू काय आहे हे लक्षात ठेवून भागीदारी कोणाची होईल या ठिकाणी मी सरकारचा नोकर आहे या भूमिकेतून शिक्षकांनी बाहेर पडणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण त्याला अधिकाधिक नोकर आणि नोकराच्या पलीकडे जाऊन आता कोणाचा तरी अजेंडा हवा तसा राबवणं एवढंच त्याच्याकडे रोल येणार आहे. ही भूमिका नाकारण्याचं बळ त्यांनी आपल्यामध्ये आणणं हे मला महत्वाचं वाटतं. या ठिकाणी मी थांबते, तरच आपण पुढे काही करू शकू. प्रश्न जेव्हा येतील तेव्हा आपण अधिक विस्तारानं या संबंधी बोलूया. खरं तर मला याची अत्यंत नम्र जाणीव आहे सुषमाताई की राष्ट्रीय शिक्षण धोरण हा जो विषय आहे तो 15-20 मिनिटं अर्धा तासाच्या कालमर्यादेमध्ये मांडणं अत्यंत अशक्य गोष्ट आहे. मात्र सीमाताई आणि सुषमाताई या दोघींनीही राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयाला अनुसरून त्यांचं जे काही चिंतन आहे, त्यांचं जे काही बघणं आहे धोरणाकडे, त्या अनुषंगानं मांडणी केलेली आहे. आणि जसं की मी आता चॅट बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे की सत्ता पक्षाचे लोक कोणत्या गोष्टीला शिक्षण म्हणतात याला अनुसरून धोरणं येतात. मी प्रश्नांकडे येतो. काही प्रश्न सीमाताईसाठी आधीच लिहिले होते. मात्र सीमाताई, फाउंडेशनल स्टेज म्हणून वयवर्ष 3 ते 8 हा एक टप्पा मानलेला आहे. आणि हा जर एक टप्पा मानलेला आहे आणि त्या टप्प्यामध्ये काही अपेक्षा केलेल्या आहेत, जसं की सांगितलं जातं, हा मुद्दा अत्यंत हायलाइट केला जातो. मेंदू आणि शिक्षणाचा विचार करून वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शिक्षणाचा आम्ही विचार करतो आहोत वगैरे. तर एक शिक्षणशास्त्राची अभ्यासक म्हणून या टप्प्याला समोर ठेवून 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की हा एक टप्पा मानावा का? वयात 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष या मुलांची वाढ आणि विकास इतकी झपाट्यानं होत असताना याला एक टप्पा मानावा का? शिक्षणशास्त्रीय दृष्ट्या मेंदू आणि शिक्षण याचं महत्व कुणी नाकारत नाहीये. मात्र 8 वर्षानंतर काही मेंदूचा विकासच होत नाही असं काही नाहीये, म्हणून याला एक टप्पा मानावा का? दुसरा याच्या पोटातला दुसरा प्रश्न जो आहे तो की 8 वर्षापर्यंत 3 भाषा मुलांना आल्या पाहिजे, तर ही अपेक्षा योग्य आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरा नंतर देते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की मुलं बऱ्याचदा परिसरामध्ये ऐकून, बघून, खेळून, करून 3 काय 4 भाषा पण बोलत असतात. त्या भाषा शाळेमध्ये परीक्षेसाठी शिकायच्या आहेत का त्या भाषा म्हणून आणि संवाद साधण्यासाठी, विचार करण्यासाठी म्हणून त्या आत्मसात करायच्या आहेत? हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे शिकायचं असेल तर मूल शिकू शकतं भाषा, आणि त्या चांगल्या पद्धतीने 3 भाषा एकाच परिवारामधली मुलं आजीची एक भाषा बोलतात, बाबांची एक भाषा बोलतात, काकाची एक भाषा बोलतात, हे आपण बऱ्याचदा बघतो.
त्यामुळे काही असं नवल त्यामध्ये काही नाही. ज्या वेळेला ते शालेय कक्षेमध्ये अभ्यासाच्या कक्षेमध्ये बघितलं जातं त्यावेळेला त्याची गुणवत्ता तपासली जाते, ते येतंय की नाही हे पाहिलं जातं. आणि त्यामुळे एवढ्या कमी वयामध्ये त्या प्रकारचं मांडणी करणं, भाषा येणं न येणं हा मुद्दा नाहीये, परंतु त्या प्रकारचं लेखन वाचन करू शकणं हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आणखीन ते खूप चॅलेंजिंग आहे. महत्वाचं म्हणजे कारण केवळ भाषा शिक्षण हे वेगळ्या पद्धतीने होऊ शकत नाही. भाषा हा शिक्षणातला एक भाग आहे. भाषा एक फंडामेंटल गरज आहे पुढचं शिक्षण घेण्यासाठी, सगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तसं गणितही आहे, परंतु त्या 3 भाषा एवढ्या लहान वयामध्ये मुलांना शाळेच्या अपेक्षेमध्ये यावे हे अत्यंत म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या शिक्षण अभ्यासकाच्या दृष्टीने मला हे अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक वाटतं. हे शक्य नाहीये. शक्य नाही म्हणजे करायचं तर काही शक्य करू शकतात ही लोक, परंतु हा अशास्त्रीय विचार आहे. दुसरा त्याच्यामधला तुमचा प्रश्न होता की हा वयोगट म्हणून 3 ते 8 पर्यंत एकत्र आहे का, तर नाही. हा साधारण मूल ज्या वेळेला टॉडलर असतं म्हणजे चालू फिरू शकतं, आणखीन आपल्या परिवाराच्या बाहेर ते इतरांशी संवाद साधायला लागतं, त्या पातळीपासूनच किंवा त्याच्या आधीपासून त्याचा बौद्धिक विकास प्रचंड जोमाने होत असतो. म्हणजे मेंदूचा विकास त्याचा प्रचंड जोमाने, बौद्धिक नाही, मेंदूचा विकास त्याचा प्रचंड जोरामध्ये होत असतो. आणखीन त्याची जी गरज असते त्या वयाची, ती एक कॉन्क्रीट जे अनुभवाला समोर दिसतंय त्याच्यातनं अनुभव घेणं हा त्याच्यामधला महत्वाचा त्याचा एक माध्यम असतं समजून घेण्याचं, जोडून घेण्याचं. आणि त्याच्यानंतरची त्याची जी पातळी असते ती कुटुंबाच्या बाहेर जाते. तिकडे थोडीशी कल्पनाशक्ती, संवाद, सामाजिक वातावरणाशी जोडवून घेणं, आपल्यासारखे नाही आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चालणं, करणं, वागणं हे त्याच्याशी अपेक्षित हे असतात. आणि त्याच्यामुळे कॉन्क्रीटच्या जराशी पुढची स्टेज ह्या मुलांची त्या वयोगटाला आलेली असते, ज्या वेळेला ते मूल 7-1 वर्षाचं होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे हे असं काही वॉटर टाईट कंपार्टमेंट जरी नसतील तरी एवढ्या लहान मुलांपासून ते दुसरीपर्यंतच्या मुलांना एकत्रीकरण करणं याच्यामध्ये फार शास्त्रीय शैक्षणिक शास्त्राचा, शिक्षण शास्त्राचा विचार नक्कीच नाहीये आणि तसं होणारही नाहीये भाऊ. जे होणार आहे ते काय, तर अंगणवाड्या चालणार आहेत, कुठे RSS च्या बालवाड्या सुद्धा चालतील, म्हणजे चालतात तशा, त्या वाढतील सुद्धा कारण त्यांना फंडिंग सुद्धा मिळेल. आणखीन शाळांमध्ये जिकडे शक्य आहे तिकडे बालवाड्या जर का घेतल्या तर त्या सुद्धा शासन चालवेल ह्याची त्याच्यामध्ये गॅरंटी नाही. त्या NGO चालवतील, जशा आजही BMC मध्ये चालवतात, मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चालतात. त्याच्यामुळे ते होणारही नाहीये हे स्पष्ट आहे. अजून एक पुढचा प्रश्न असा आहे याला धरूनच सीमाताई, की पहिली आणि दुसरीसाठी पाठ्यपुस्तकं नसतील असं पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. तिसरी पासून लाईट टेक्स्टबुक असतील. आपण बघतो की वंचित बहुजन समाज जो आहे, दलित आदिवासी जे आहेत, या समाजामध्ये पाठ्यपुस्तक हे एकमेव पुस्तक असतं मुलांच्या घरामध्ये. आणि या सीनमध्ये जेव्हा पाठ्यपुस्तकच नसतील पहिली आणि दुसरीला, तिसरी नंतर लाईट टेक्स्टबुक असतील, तर पाठ्यपुस्तकांचं जे महत्व आहे, हिंद स्वराजमध्ये गांधीजींनी त्याच्याविषयी खूप व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. तर पहिली दुसरीचं शिक्षण जे आहे ते पाठ्यपुस्तकांच्या शिवाय शिक्षण, याचा विचार शिक्षण शास्त्राचे अभ्यासक म्हणून पुन्हा एकदा तू कसा करते. आणि याला जोडून मी आणखीन एक प्रश्न विचारतो की RTE मध्ये नॉर्म्स महत्वपूर्ण नाही, इनपुट आणि आउटपुटवर लक्ष द्यायला पाहिजे. इथं RTEनं शाळेची जी एक व्याख्या केलेली आहे, शाळा म्हणजे काय असेल, शाळा म्हणजे इमारती असतील, शाळा म्हणजे ग्रंथालय असेल, प्रयोगशाळा असतील, मैदान असेल, संरक्षक भिंत असेल, हे जे RTEनं शाळा म्हणजे काय असणार आहे हे पॉइंट आउट केलेलं आहे, 11 मानकं घालून दिलेली आहे. तर इथे असं म्हटलंय पॉलिसीनं की इनपुट आउटपुटवर लक्ष द्या, नॉर्म्स महत्वाचे नाही. बरोबर आहे.
कारण ते जे आउटकम हा शब्द आधी पाठ्यपुस्तकांविषयी बोलू आणि नंतर आरती इकडे येऊ आणि शाळेच्या तुम्ही नॉर्म्स त्यांना असं म्हणायचंय की जी पाठ्यपुस्तकं जी प्रिस्क्राईब फक्त जी एक पुस्तक असतं ना मराठीचं आणि गणिताचं, हो तसं हो काही नसेल, वर्कबुक वगैरे असतील असं त्यांना अध्यारूत असेल. ते पाठ्यपुस्तकच्या स्वरूपामध्ये नसेल तरी रिडिंग रायटिंग मटेरियल आणि अशा प्रकारचं साहित्य असेल. आणि जसं मी आधी म्हणाले होते तसं अनेक स्वयंसेवी संस्था आणि ज्या काही एनजीओज वगैरे आहेत त्यांनी त्यांची पुस्तकं वापरावी असा त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण हे योग्य आहे का? हा, अर्थातच नाही. कारण जे आता आपण अगदी उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं की एनसीआरटीचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्याद्वारे जी एनसीआरटी पुस्तकं काढतं, आणखीन जे प्रायव्हेट पब्लिशर पुस्तकं काढतं, त्या अभ्यासक्रम जरी एक असेल तरी त्या पुस्तकांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. कारण त्याची भूमिकाच संपूर्ण वेगळी असते, त्याची प्रक्रियाच संपूर्ण वेगळी असते. आणि त्यामुळे हे टळटळीत आपण जे आहे ते पाहिलेलं आहे गेल्या 40 वर्षांमध्ये. तर त्यामुळे आता जर का ही पॉलिसी धार्मिक वर्चस्वाला, हिंदू वर्चस्वाला समर्थन करत असेल तर आपण आता जे गेलं सरकार आपल्या राज्यामध्ये होतं त्यावेळेला जो एक नवीन अभ्यासक्रम काढला होता मुठा फाउंडेशनचा, त्याचं काय झालं त्याच्याद्वारे आपल्याला माहितीच आहे ना काय संस्कार सगळं मूल्यवर्धन केलं जाईल आणि कमर्शियल इंटरेस्टचा पण याच्यामध्ये भरपूर बिझनेसचा प्रॉफिट यामध्ये असेल. म्हणजे शासन अजिबातच पुस्तिका काढणार नाही असं मला म्हणायचं नाहीये, ते काढेलच, परंतु त्याच काढतील असं नाही. कारण हे संपूर्ण हा जो आहे सेक्टर हा जास्तीत जास्त प्रायव्हेटाईज केला, हा एक अनरेग्युलेटेड सेक्टर आहे. इकडे कोणीही बालवाडी काढू शकतं. तुम्हाला ट्रेनिंग जागा कशाचं काही बंधन नाहीये. आणि आता आरटीईच्या भौतिक नॉर्म कमी केल्यामुळे तर अजूनच आनंद तिकडे असणार आहे. आणि जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे ते केवळ शिक्षणाचा दर्जाशी संबंधित नाही आहे, ते मुलाच्या आरोग्याशी आणि अपंग असेल की नाही ते मूल त्याच्याशी सुद्धा संबंधित आहे. जर का तुम्हाला शासकीय व्यवस्थेचा आधार नसेल तर वंचित घटकातल्या, आर्थिक सामाजिक घटकातल्या मुलांना धड खायला मिळत नाही आणि धड लशी मिळत नाही, पाणी नाही मिळत, संडास नाही मिळत. त्यावेळेला त्या मुलांना प्रोटेक्शन असणं हे गरजेचं आहे. म्हणून तो 0 ते 6चा गट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मूल अपंग झाल्यानंतर त्याला इंटिग्रेटेड एज्युकेशन देणं किंवा त्याचं होम स्कूलिंग करून त्याला सीएसडब्ल्यूचं समर्थीकरण करणं हा उपायच आपल्याकडे उपलब्ध नाहीये. अपंग जेवढे आहेत त्यांचा डेटा सुद्धा सरकार आपल्याला ट्रान्सपरंट पद्धतीने उपलब्ध करून देत नाही. हे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट जे आहे त्याच्यामुळे काही गोंधळ उठण्याची शक्यता आहे, कारण तिथे समुपदेशन आवश्यक ठरणार आहे, ते तर त्याची तरतूद काही कुठे नाही दिसत. आणि हे 3री, 5वी, 8वी मुक्त शिक्षणाला वाव दिलाय महाराष्ट्र सरकारनं मागच्या काळामध्ये साधारण 2016च्या आसपास, म्हणजे मी चुकत असेल तर मला दुरुस्त करू शकशील, मुक्त शिक्षणाचा मुक्त शाळेचा GR निर्णय घेतलेला आहे. तर मग हे आरटीई मध्ये काही तरतुदीही करण्याच्या संबंधानं म्हणजे अमेंडमेंट केल्या जाणार आहे. तर कार्यकर्त्यांनी याविषयी कोणती भूमिका घ्यायला हवी या पॉलिसीमध्ये? जे काय आपण मगाशी बोलत होतो की घटनेतल्या 15व्या, 16व्या, 21व्या, 48व्या कलम सेक्शननुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि शिक्षणाच्या अधिकाराशिवाय जगण्याचा अधिकार अपुरा आहे, म्हणजे सन्मानानं जगण्याचा अधिकार जो संविधानानं दिलेला आहे आपल्याला. तर अशा केसमध्ये कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यायला हवी, सिव्हिल सोसायटीनं काय भूमिका घ्यायला हवी? अभ्यास करायला दोघींसाठी आहे. सुरुवातीला सीमाताई, आपण त्याच्यानंतर आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे. कोर्ट ज्याही पद्धतीने चालत असेल तरी सुद्धा आपल्याला कोर्टामधली पण लढाई लढली पाहिजे. सुषमाताई म्हणाल्या तसे आपण जे आहेत ते विकल्पही आपण उभे केले पाहिजेत की काय हवंय आपल्याला आणि कसं हवं आहे. हे विकल्प केवळ शासकीय शाळांच्या बाहेरने उभे करायचे, शासकीय शाळांमध्ये सुद्धा केले पाहिजेत. आम्ही जे काम करतो ते मुंबईच्या सगळ्या ज्या माध्यमिक शाळा आहेत 900च्या अधिक, त्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही शिक्षकांच्या बरोबर शिक्षकांच्या तर्फे काम करतो. उदाहरणार्थ तसे वेगवेगळ्या पद्धतीचे विकल्प आपण उभे केले पाहिजेत. आणखीन हे सुषमा आता पुढे बोलू. हो सुषमाताई. आरटीईच्या प्रोव्हिजनसाठी नवीन कायदा पारित करायला लागेल असं राजश्रीताई सांगतात, ते बरोबरच आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात
युवराज सर असं म्हणतात आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्यावर संसदेमध्ये 1 आठवड्याचे चर्चासत्र व्हावं अशी मागणी करायला हवी. सुषमाताई, आवाज येतोय? भाऊ एकच मिनिट, मी फक्त स्पष्ट करते की मी पारित करावा लागेल असं मला म्हणायचं नाहीये. मला असं म्हणायचंय की आरटी हा कायदा आहे आणि एनईपी हे फक्त विजन डॉक्युमेंट आहे, ते निगेट नाही करू शकत कायदा, एवढंच मला म्हणायचंय. नाही, ते बरोबर आहे राजश्रीताई, परंतु काय होईल की आता त्यांची लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा संख्या जास्त असल्यामुळे कायद्यामध्ये जी दुरुस्ती आहे ती सहज करू शकतात, जशी ती 2018 मध्ये केली. आपण कोणी फार कमी लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. जेव्हा आरटी कायदा आला त्यावेळेला 56 का 65 लोक होते पार्लमेंटमध्ये. हे शिक्षणाच्या बाबतीमधला आनंदी आनंद पार्लमेंट मधला. हो हो, अगदी खरंय. सुषमाताई आहे इथे? हो, आहे. हो, हा प्रश्न दोघींसाठी होता, आधी जो विचारलेला आहे तो आरटीचं एकूण जे व्हायलेशन आहे त्या संबंधानं. आरटीला पातळ करण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे, स्पष्ट आहे. आणि खाजगीकरणही वाढणार आहे. जे सगळे शब्दांचा उपयोग झाला की काय फिलॅन्थ्रॉपिक पार्टी म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन यात वाढणार आहे, हे सगळं हेच दर्शवणार आहे की खाजगीकरण हे वाढणार आहे, त्यावरचं नियंत्रण संपणार आहे. पण मला या ठिकाणी पुन्हा हे मांडायचं आहे की ही लढाई कोणाची आहे? ही लढाई जर का केवळ राजकारणी लोकांनी, आपल्या नेत्यांनी लढायची असेल तर नेते आपले कोणाचा हितसंबंध जपणार आहेत हे आपण ठरवलं पाहिजे. हे आपल्याला असं दिसतंय की नेते विशिष्ट वर्गाचाच हितसंबंध सांभाळणार आहेत, म्हणून पार्लमेंटमध्ये चर्चाही होत नाही धडपणे. आपले नेते कोणाच्या बाजूने उभे राहत आहेत? कारण बहुसंख्य आपल्यासारख्या मध्यमवर्गीय जे शिकलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा त्याच व्यवस्थेचा अप्रत्यक्षपणे स्वीकार केलेला आहे. त्यांचं कुठलंही पॉलिटिकल दडपण शिकलेल्या लोकांचं येत नाही. आणि म्हणून जे बळ दिसायला पाहिजे वेगळ्या विचारांचं, लढ्यांचं, ते पुरेशा बळकटीनं आपल्याला पार्लमेंटमध्ये आपले नेते ते मांडत आहेत असं आपल्याला दिसत नाही. त्या लढाया त्या संघर्षामध्ये असणाऱ्या लोकांच्या राहतात, पण ज्यांच्या हातामध्ये विविध प्रकारच्या सत्ता आहेत, ज्ञानाच्या आहेत, राजकीय आहेत, आर्थिक आहेत, त्या सगळ्यांची बांधिलकी कोणासाठी आहे? आणि बहुसंख्य मध्यम वर्ग तो कशाच्या बाजूने उभा राहतो? तो खाजगीकरणाच्या बाजूने आज उभा आहे. त्याला खाजगी शाळा हव्या आहेत. त्याला आपली मुलं जर का इंटरनेटच्या माध्यमातून शिकत असतील तर त्या मुलांना इंटरनेटच्या माध्यमातून शिकवण्यासाठी तो तत्पर आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक व्यवस्था आपल्या मुलांना मिळाव्या, बाकी मुलांचं काय होतं यांच्याशी आमचं घेणं देणं नाही, अशा प्रकारच्या आत्ममग्न भूमिकेमध्ये जेव्हा मध्यम वर्ग असतो त्यावेळेस या सगळ्या लढायांना बळ कोण देईल? कुठली शिकलेली माणसं देतील? कुणी द्यावं ते? कुणी आवरावं या राज्यकर्त्यांना? ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी काही करत नाही जेव्हा म्हणतो, तेव्हा लोक किती त्याच्यासाठी उभे आहेत आणि ते किती संख्येनं उभे आहेत. ते प्रेसिपिटेशनच्या लेव्हलला जाणे इतपत शिकलेली माणसं या समाजाची संविधानिक मूल्यांच्या बाबत जागृत आहेत का? संवेदनशील आहेत का? विषमतेचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल, आपल्यासाठी पाण्याचा वापर करत असताना इतरांना पाणी मिळत नाही याचं भान आहे का? कांदा विकत घेताना, टमाटर विकत घेताना, दूध विकत घेताना पाण्याची बाटली आपण त्याच्यापेक्षा जास्त भावामध्ये घ्यायला आपण तयार आहोत, पण आपल्याला दुधाला भाव द्यायची तयारी नाहीये. सबसिडाईज केलं पाहिजे हे मला मान्य आहे. कोणासाठी? गरिबांसाठी. बाकीच्यांना का सबसिडी हवी आहे? त्यांच्या कोणाच्या प्रती जबाबदाऱ्या आहेत? मध्यम वर्गाच्या. पॉलिटिकल जबाबदाऱ्या कोणाच्या प्रती आहेत हे मध्यम वर्गाने समजून घेण्याची आणि पॉलिटिकली उभं राहण्याची गरज आहे की नाही? का लढे बळकट होत नाही हाही प्रश्न मला मांडायचा आहे. तर मला असं वाटतं की माणसांच्या विरोधात माणसं उभे होतात, सुरक्षित माणसं अधिकाधिक सुरक्षित होऊ इच्छितात आणि त्यातून ही लढाई अधिकच विपरीत होत जाते असंही मला वाटतं. हा आंतरविरोध आपल्याला स्वीकारायचा नसेल तर आपण फक्त लढत राहू. मला एक आठवतं की जेव्हा आरटीची लढाई लढली जात होती त्यावेळेस विनोद रैनांना आणि तो नई तालीमनी
बिहारमध्ये पटण्याला एक कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांना प्रश्न विचारला होता की आरटीईने सुद्धा खासगीकरणाला बराच अवकाश दिलेला आहे, तर तुम्ही एका अर्थानं जे कोठारी कमिशन मध्ये सगळ्यांसाठी एक शाळा कॉमन स्कूल सिस्टमची मागणी केली, ती तुम्ही खूप पातळ केलेली आहे आरटीई मध्ये. हा जेव्हा मुद्दा तिथे मांडला गेला तेव्हा ते असं म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण किती लोक याच्या बाजूने आहेत, तुम्हाला आरटीईच्या अंतर्गत नाही तालीम करता येते का, तुम्ही विचारा. जर का तुम्हाला आरटीई थांबत असेल तर तुम्ही मला सांगा, पण किती लोकांना नाही तालीम करायची आहे किंवा समतेसाठीच्या शाळा हव्या आहेत, सारख्या शाळा हव्या आहेत. म्हणजे ह्याची जर का तुम्ही बघाल तर आज लोक एकत्र नाहीये, त्यांचा दबाव नाहीये पुरेशा प्रमाणामध्ये. ही देखील अडचण आहे शिकलेल्या आणि सुरक्षित असणाऱ्या लोकांची. ते आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. हे लढे तेव्हाच मजबूत होतील जेव्हा लोक संविधानिक मूल्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर उभे होतील. मला वाटतं की हे जे आहे त्या जास्त लढाया कॉलेजच्या पातळीला किंवा जिकडे फी घेणाऱ्या संस्था असतात तिकडले पालक लढतात, कारण ते ताबडतोबीने त्यांना आर्थिक झटका बसतो म्हणून, किंवा विद्यार्थ्यांचं जे प्रबोधन झालेलं असतं अधिकाराच्या बाबतीमध्ये त्यामुळे. परंतु ही जी लढाई आहे ती आपल्या माध्यमातून आपण मजबूत करणं गरजेचं आहे. आपण सोडून चालणार नाही ही लढाई. आणखीन राजश्रीताईंनी प्रश्न विचारलाय की स्पेसेस वापरून घ्यावा अशा सुषमाताईंची भूमिका आहे. माझं काय की नाकारणं किंवा कसं धोरण नाकारणं किंवा काय त्याच्यामध्ये म्हणजे आपण नकारू शकत नाही, कारण ती आपल्याला मुभा नाहीये म्हणून त्यांनी विचारलं नाहीये आपल्याला. ताट वाढलेलं आहे एवढं एवढं आणि तुम्हाला हवं तेवढं खा पोटभर असं सांगितलंय शेवटी. तर त्यामुळे नकारण्याचा प्रश्न येत नाही. मी घटनेवरती विश्वास करते, माझा विध्वंसावरती आणखीन हातामध्ये हत्यार घेण्यावरती विश्वास नाही. आणि त्याच्यामुळे घटनेच्या चौकटीमध्ये राहून जी जी लढाई आपल्याला लढता येईल ती संपूर्ण लढाई आपल्याला लढलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी संघर्ष सुद्धा महत्वाचा आहे आणि निर्माण सुद्धा महत्वाचं. आणि मला वाटतं आपण आत्ताची जी चर्चा दोघी आम्ही करतोय ती त्या दृष्टीने एकमेकांना पूरक आहे. असं एक मुद्दा वारंवार उपस्थित होतो, तो म्हणजे शिक्षणावरील खर्चाचा. जीडीपीच्या 6% आपण बघत आलेलो आहोत की 1968 साली आलेल्या कोठारी कमिशननं तेच म्हटलेलं आहे. पुढे 1986 साली जे धोरण आलं त्याच्यामध्ये तेव्हा विद्यार्थी संघटना आणि शिक्षक संघटनाची मागणी होती की जीडीपीच्या 10% तो खर्च करायला हवा. आणि आताही पुन्हा 6%च खर्चाची तरतूद करू असं म्हटलेलं आहे. तेही केंद्र सरकार थेट म्हणत नाही की आम्ही केंद्र सरकार म्हणून खर्च करू, ते केंद्र आणि राज्य मिळून आम्ही करू. आणि उद्योगधंदे आणि फिलॅन्थ्रॉपी आणि सगळे ते सगळं इच वन टीच वन असं पुन्हा त्याच्यामध्ये आहेच आहे. हे सगळं कोणीही कोणाला शिकवू शकतं. हे अलीकडच्या काळामध्ये जे सुलभीकरण केलेलं आहे ते तर अत्यंत धोकादायक आहेच आहे. पण यामध्ये प्रश्न असा आहे की सिव्हिल सोसायटी म्हणून 1, 2, 3 हे कोणत्या गोष्टी सुचतात, कोणते मुद्दे असू शकतात की 6% खर्च करायला भाग पाडायचं सरकारला, केंद्र सरकारला काय करायला पाहिजे? असं काही करायचं म्हणजे आपण ही गोष्ट अशी नाहीये की आपण बाध्य करायचं सरकारला. आपण जे आपल्या बाजूचे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्यातर्फे ज्या पार्लमेंटच्या प्रोसेसेस आहेत, लोकसभा, राज्यसभा म्हणा, आपली विधानसभा म्हणा, तिथे आपण हे करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा रस्त्यावरची लढाई आपण लढू शकतो. कोर्ट आपल्या बाजूनी नसतं कधी. जरी कायदा अपुरा असला, उदाहरणार्थ आरटी मध्ये 0 ते 6 नाही, आता माझी कोर्टात केस आहे तर कोर्ट मला संपूर्ण ऐकून घेणार नाही त्या बाबतीमध्ये, कारण हा कायदा लोकप्रतिनिधींच्या तर्फे पारित झालेला आहे आणि लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपणच त्या कायद्याला किंवा आपणच त्या धोरणाला समर्थन दिलेलं आहे. हे आपल्या राज्यव्यवस्थेचा ढाचा आपल्याला तसं सांगतो, कोर्टही आपल्याला तेच सांगत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये ह्याबद्दल आवाज उठवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पालक संघटना मजबूत करणं, वेगवेगळ्या पातळीला पालक संघटना, गाव पातळीवरती आमच्या गावातली शाळा का बंद करताय, ती शाळा एवढ्या मुलं असताना ती वाढवली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गावरती शिक्षक असणं गरजेचं आहे.
शाळेमध्ये प्रयोगशाळा नाहीये, वाचनालय नाहीये, आरटी असून सुद्धा हे नाहीये, कारण ते आरटीच्या ढाच्यामध्येच तसं आहे. आरटीचा काही फार मोठा क्रांतिकारी कायदा नाहीये, तो अत्यंत प्रॉब्लेमॅटिक कायदा आहे आणि तो तसा असल्यामुळे हे धोरण करणं सोपं झालेलं आहे सरकारला, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण जे काही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये होतं, उदाहरणार्थ परीक्षा नसणं किंवा भौतिक सुविधा असणं, ह्या किंवा घटनेशी संबंध खूप जवळचा असणं, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सुद्धा त्यातनं काढून घेतल्या जात आहेत, हे पहा. असं आहे की महाराष्ट्र म्हणून आपण काय करू शकतो याविषयी दोघींनीही कमेंट करावी. आणि मी एक किशोर दरकही काही चॅट बॉक्स मध्ये सांगतात की आरटीचं जे काही डायल्युशन आहे हे 100% होतंय. यापूर्वी आरटीच्या थडग्यावर अनेक GR आणि परिपत्रकांची फुलं वाहिलेली सरकारनं आपण बघितलेली आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल. तर दोघींना एक प्रश्न कॉमन आहे की जे धोरणामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र म्हणून, म्हणजे कधीतरी असं म्हटलं जायचं की महाराष्ट्र ही देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, देशाला अनेक धोरणं राज्यानं दिलेली आहेत, हे प्रागतिक आणि अशा विचाराचं जर राज्य आहे तर मग याच्या धोरणामध्ये नाही मात्र राज्यानं कराव्या असे कोणते मुद्दे तुम्ही सांगू शकाल? राज्य शाळा संकुल ह्या संकल्पनेला त्यांनी घेऊ नये, ती कार्यरत करू नये, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. अगदी अगदी. राज्याने जे केलेले आहेत प्रयोग गेल्या 4-5 वर्षांमध्ये, उदाहरणार्थ शाळांचं रॅशनलायझेशन आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बदलणं, हे या नीतीमध्ये आहे. हाच शब्द आहे रॅशनलायझेशन. आणि लहान शाळा एकट्या पडतात, त्यांना वाईट वाटतं एकट्या असल्यामुळे, आणि त्या धोरणामध्ये घेतलेलं आहे असंही म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेख नाहीये, परंतु ते आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आपण ह्या धोरणाच्या बाबतीमध्ये एकतर राज्य काही करेल ही अपेक्षा करू शकत नाही, परंतु आपल्या पातळीवरती आपण जे मी आधी मांडलं ते दबाव आपल्या राज्य सरकारवरती आपण आणणं हे गरजेचं आहे. आपलं राज्य सरकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ICT बेस्ड एज्युकेशन लोड रेटायचा प्रयत्न करत आहे. तर हे सगळं ह्याची बांधलेलं आहे, त्याची काही वेगळा विचार आणण्याची गरज नाहीये. मुळात म्हणजे इकडे प्रश्न कोणीतरी मांडलाय 3 ते 18 वयोगटाचा विचार, तर 12वी पर्यंत मोफत सरकारी शाळात काढणार आहे, तर नाही ना. ज्या काही शाळा आहेत त्या बंदही पडणार आहेत खरोखरीने, ज्या अस्तित्वात आहेत त्या 5 ते 10 किलोमीटरच्या परिघामध्ये बालवाडी पासून अंगणवाडी पासून ते 12वी पर्यंतच्या वेगवेगळ्या शाळा असणार आहे. एक शाळा एका ठिकाणी अंगणवाडी पासून ते 12वी पर्यंत नाही. हो, 28% शाळांना 30 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, म्हणजे 28% शाळा बंद पडतील असं आपण ढोबळ मानाने किंवा मोघम म्हणू शकतो. हो, अर्थातच. म्हणजे तो तिथे ह्या नीतीमध्ये ते स्पष्ट जरी त्या शब्दांमध्ये लिहिलं नसेल तरी सुद्धा रॅशनलायझेशनचा अर्थच तो होतो. आणि म्हणूनच मी त्या नॉलेज सोसायटी, नॉलेज इकॉनॉमी बद्दल बोलले. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे अनुपयोगिता, रिडंडन्सी. जे उपयोगी नाही, ज्याचा त्रास होतोय, ज्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट घालायला लागते आणि ते खूप व्यवस्थापन त्याचं कंटाळवाणं आहे, ते बाद करावं असं त्या फिलॉसॉफीचा भाग आहे. आणि ही संपूर्ण नीती, म्हणजे ह्या सगळ्या ज्या नीती आलेल्या आहेत 1990च्या नंतर, त्याचाच भाग आहे. सुषमाताई, महाराष्ट्रानं नीतीमध्ये नाही, धोरणामध्ये नाही, मात्र महाराष्ट्रानं या 4 गोष्टी त्याच्या पुढे जाऊन कराव्यात. मला असं वाटतं की एकतर हा अजून कायदा झालेला नाहीये, त्यामुळे जो दबाव आपल्याला काही गोष्टींमध्ये निर्माण करावा लागेल. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीच्या गोष्टी, म्हणजे एक पाठ्यपुस्तक नको, चॉईस असेल तर त्या ठिकाणी काही महाराष्ट्राच्या पातळीवर हे स्क्रीनिंग करणारी अथॉरिटी तयार होऊ शकते का, जी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजना आधार घेऊन काही सिलेक्शन करेल आणि ते सिलेक्शन उपलब्ध करून दिलं जाईल. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला आपल्या पातळीवर महाराष्ट्राच्या करता येतील का, हे पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे लढे लढावेच लागतील की छोट्या शाळा ह्या बंद होणार नाही, यासाठीचे लोकांचे लढे आपल्याला उभे करावे लागतील. ते आपण केले पाहिजे. महाराष्ट्राच्या पातळीवर त्याला काय त्याच्या संभावना आहेत तेही पाहिलं पाहिजे. जर का स्टेट हे म्हणजे राज्याच्या पातळीवर शिक्षणाचं काही वेगळं काही स्वायत्तता आहे आणि ती स्वायत्तता ही कमी करण्यात येते. म्हणजे अगदी
पाठ्यक्रमाच्या संदर्भातली जी अधिकार ठेवणारी जी बॉडी आहे ती सुद्धा राष्ट्रीय पातळीवरची असावी अशा प्रकारचा कल अधिक दिसतो आणि राज्याचा अवकाश हा कमीत कमी होताना दिसतोय. तर जेव्हा हा कायदा बनेल तेव्हा या कायद्यामध्ये या गोष्टी येणार नाही. हा कायदा नाही अशा बनत. प्रकारे कायदा धोरण हे लीगल डॉक्युमेंट नाही, फक्त धोरणाचा कायदा बनत नाही, नियोजन आहे. हा कायदा बनत नाही. ह्याद्वारे कायदे जे अस्तित्वात आहेत, जो आरटीचा कायदा इथे आहे, त्याच्यानंतर जे हायर एज्युकेशन मध्ये वेगवेगळे कायदे आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा जो कायदा आहे, फॉरेन युनिव्हर्सिटीचा जो कायदा आहे, त्यामध्ये बदल करण्यात येतील. शिक्षकांच्या सर्व्हिसेसच्या बाबतीमधले जे कायदे आहेत त्यामध्ये बदल करण्यात येतील. हे धोरण आहे, हा आराखडा आहे. त्याच्यामुळे त्याच्याद्वारे ह्या बदलांचं सुतोवाच. कायद्याला धोरण बायपास कायद्याला धोरण बायपास सॉरी सुषमाताई. मला हेच म्हणायचंय की त्याला विरोध करणं, जेव्हा कायद्यामध्ये हे बदल होतील तेव्हा त्याला ही पॉलिसी आहे ते विरोध करत राहावे लागतील आपल्याला, हे मला अगदी. आणि त्यांनी प्रश्न विचारलाय, मी परत आपण स्पष्ट केलं, कदाचित नसेल तर बोलायला पाहिजे. कायद्याला धोरण बायपास करू शकतं का? तसं नसेल तर आरटी आपल्या हाती असं मानायचं का? आरटी मध्ये बदल करण्याचं ह्या पॉलिसीमध्ये वेगवेगळे उपाय आहेत. जसं भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये आहे, 3री 5वी आणि 8वी साठी परीक्षांच्या बाबतीमध्ये, म्हणजे एक्सटर्नल अथॉरिटीच्या तर्फे परीक्षा घेण्यात येतील शालेय पातळीवरती. नंतर ऑनलाईन ओडीएल मोड तर्फे शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण दिलं जाईल. हे कुठेही आरटी मध्ये नाहीये. भाषिक शिक्षण सुद्धा, हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. आणि ते जे काही बदल अपेक्षित आहेत ती ही पार्टी सहज करू शकते, कारण ते बहुमतात आहेत. त्याच्यामुळे ते कधी करतील तोच फक्त मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याला जेवढा विरोध आपण करू शकतो तो विरोध आपण करणं हे खूप गरजेचं आहे. इथे अभिषेक जे आहेत त्यांनी सांगितलं की धोरणातील नेमक्या त्रुटींवर बोट ठेवून लोकांचे पर्यायी शिक्षण धोरण जे आहे ते आपण सर्वांनी तयार करून प्रसिद्ध केले पाहिजे असे मला वाटते. तर ही अत्यंत चांगली सूचना आहे. आणि अशा प्रकारचे दबाव सरकारवर वारंवार आपल्याला निर्माण करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पॉलिसी कॅन प्रपोज और रिकमेंड चेंज. हे किशोर दरक जे सांगतात, लॉ कॅन बी फॉर्म्युलेटेड. तर हेच आता सीमाताई सांगत होते की बहुमत आहे दोन्हीही सभागृहांमध्ये, तर कधी करणार इतकाच मुद्दा आहे. करायचं नक्की आहे आणि पॉलिसीमध्ये तसं स्पष्टपणाने म्हटलंही आहे. त्यामुळे धोरणामध्ये कुठे, सॉरी भाऊ थांबवलं, एससीपीसीआर जे किंवा एनसीपीसीआर ह्याचा उल्लेख जो आरटी मध्ये आहे तो पण अत्यंत प्रॉब्लेमॅटिक आहे. पण त्या पण संस्थांचा इकडे उल्लेख नाहीये की जर का तुमच्या कायद्याचं तुमच्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर तुम्ही करायचं काय, त्याबद्दलही इकडे काही नाहीये. तर उलट जे शिक्षकांना, युनिव्हर्सिटी शिक्षकांना भारतीय मूल्यांचं शिक्षण इकडे देणार आहे. त्याच्यामुळे हे सगळे अत्यंत, म्हणजे काय जे चाललेलं आहे ह्या धोरणाच्या द्वारे ते टळटळीत दिसत आहे आपल्याला. उदाहरणार्थ एक गोष्ट आपण करू शकतो, जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिकडे केस उभी करायची, एससीपीसीआर कडे जायचं, एनसीपीसीआर कडे जायचं. जेव्हा शक्य असेल तुमचे रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्स किंवा फायनान्शियल, त्यावेळेला कोर्टामध्ये जायचं. मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आणखीन कायद्याची लढाई आपल्याला लढणं, प्रत्येक शाळा पातळीला पालकांचं प्रबोधन करणं, मीटिंगा घेणं, नाटकं करणं, पॅम्फलेट वाटणं, फोनवरती मेसेजेस पाठवणं, कार्टून निर्माण करणं, हे सगळं जे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये करता येत असेल ते करणं, हे सगळे प्रकार आपल्याला, विविध प्रकार आपल्याला करायला लागतील. राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर त्याची जितकी चर्चा विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेल्या, सक्रिय असलेल्या संघटनांमध्ये होणं अपेक्षित होतं, तितकी ती चर्चा झालेली नाही. खरं म्हणजे फेडरल स्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्य हे जे काय आपलं संघराज्य पद्धतीमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये धोरण चर्चेला ठेवणं तेही झालेलं नाहीये.
हे कोविड-19च्या काळामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये पूर्वीच्या ड्राफ्टमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या नंतर घुसवलेल्या आहे कोविडच्या काळामध्ये, जेव्हा डिजिटल मार्केट दबा धरून बसलेलं होतं. ते आता खास करून जसं सीमाताई सांगत होत्या, हायर एज्युकेशन मध्ये ते फार मोठ्या प्रमाणावर हावी झालेलं दिसतं. खरं तर माणसाचं जे जगणं आहे त्यासाठी शिकणं असलं पाहिजे. इथे मार्केटची गरज लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो आहोत शिक्षणाचा विचार केला जातो. त्यामुळे माणसाच्या जगण्याच्या पोटामध्ये शिकणं आहे. शिक्षणाच्या पोटामध्ये माणसाचं सगळं जगणं सामावलेलं इथे दिसत नाही. आणि ही पॉलिसी खास करून आर्थिक क्षेत्र जे आहे त्याच्या आत, बाजाराच्या आत जाऊन माणसाच्या जगण्याचा विचार करते. ही अत्यंत निंदा करावी अशी गोष्ट आहे आणि गंभीर गोष्ट आहे. तर राज्यांनाही विचारलेलं नाहीये. आजही आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संबंधानेही जी चर्चा सुरू आहे की राज्य एक सांगत होतं, ईजीसीनं सांगितलं की नाही आता पदवीची परीक्षा घ्यायलाच लागेल. त्याच्या आधी जिओ आणि गुगलचा टायअप झालेला असतो आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या बाबतीत काहीतरी हालचाल सुरू झालेली असते. हा सगळा योगायोग नाहीये. आपण बघतोय की भांडवलदारी ताकदी ज्या आहेत त्या देशोदेशीच्या सरकारांची जी काही शिक्षण धोरणं आहेत ती ताब्यात घेत आहेत, ती वाकवतायत, ती मोडून टाकतायत. आणि जे लोककल्याणकारी राज्य आहेत त्याच्यामध्ये कायद्यांना न जुमानता या अशा प्रकारचा हस्तक्षेप बाजार, कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, या धोरणांमध्ये करताना आपल्याला दिसत आहे. मात्र एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला बुद्धानं सांगितलेली आहे, जी आपल्याला सतत तिचा एक प्रकारे काय म्हणू जप करायला लागेल. प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहायला लागतील आपल्याला की असं का आहे. संविधान जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत संविधानासमोर ठेवायला लागतील. मग ते नवीन शिक्षण धोरणाच्या बाबतीत असेल, डिजिटल मार्केट शिक्षणामध्ये हवी होत आहेत त्याच्या संबंधानं असेल. ही चर्चा आज करत असताना सीमंतिनी धुरू त्यांनी अत्यंत मूलभूत मुद्दे मांडलेले आहेत. संविधानाला समोर ठेवून शिक्षणाचा विचार जो आहे तो काय असू शकतो, शिक्षण एकूण काय आहे याचा विचार धोरणामध्ये काय सांगितलेला आहे, त्यांचे मुद्दे त्याच्या बाबतीतले काय आहे, नई तालीम आणि गांधीजींना अभिप्रेत असलेली शिक्षण पद्धती जी आहे त्याला धरून आणि स्वतःचा अनुभव जो आहे तो समोर ठेवून सुषमा शर्मांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. आपण सगळ्यांनी चर्चा करत असताना अनेक मुद्दे हेमांगी जोशी यांचे काही म्हणणं आहे. हेमांगी बोलू ना. सुनीतीताई आणि मी आज संध्याकाळी बोलत होतो तेव्हा असं बोलणं झालं की आजच्या मीटिंग मध्ये आपण हा विषय मांडूया. दोन मुद्दे होते. एक तर शाळा सुरू होण्याची गरज आहे. तर कारण खूप मोठ्या समस्या आहेत, मी तर त्याच्या तपशिलात तिथे जात नाही. तर शाळा सुरू होण्यासाठी रेटा सरकारवरती आणण्याची गरज आहे. आम्हाला आज समजली ती गोष्ट अशी आहे की शिक्षण मंत्री त्याच्यासाठी तयार आहेत, शिक्षण विभाग तयार आहे, पण मुख्यमंत्री घाबरत आहेत आणि ते काही वेगवेगळी कारणं देतात की अमेरिकेमध्ये असं झालं आणि अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आणि त्याच्यामुळे मुलांवरती पण परिणाम झाला आणि अशा करून मुख्यमंत्री घाबरत आहेत आणि ते शाळा सुरू करायला परवानगी देत नाहीये. तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत पण बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. तर मी आणि सुनीतीताई असं म्हणत होतो की ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण परत एकदा एक झूम मीटिंग आपल्यामध्ये घेण्याची गरज आहे. एक आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांनी सरकारला पत्र पाठवण्याची गरज आहे. ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज आहे की शाळा सुरू करा, कुठल्या का स्वरूपात असेल, 2 तास असतील, 3 तास असतील, 1.5 तास असेल, काय वाचनालय स्वरूपात असेल, कुठल्याही स्वरूपात शाळा पहिल्यांदा सुरू करा, कारण ती अत्यंत गरज आहे. त्याच्या कारणांमध्ये मी परत जाते. दुसरा मुद्दा असा की मेधाताईंनी सांगितलं की मेधा पाटकरताईंनी सांगितलं की 5 सप्टेंबरला आपण काहीतरी आंदोलन घेतलं पाहिजे आणि ते खरंच घेण्याची गरज आहे. तर तो विषयही आपल्याला पुढे न्यायचा आहे. गरिबांच्या मुलांना, गरीब, दलित, आदिवासी आणि ह्या वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणाचा हक्क डावलला जाऊ नये यासाठी आपण सतत प्रश्न विचारत राहू. आणि संजय मंगो सर, हा जो आता हेमांगीताईंनी नवीन विषय मांडलाय त्याच्यासाठी आपण वेगळी बैठक घेऊया आणि त्याच्यामध्ये निर्णय करूया. त्यामध्ये 5 सप्टेंबर बाबतही ठरवूया आणि ती मीटिंग सुनीतीताई, हेमांगीताई आणि
भाऊ वगैरेंनी बोलून लवकरात लवकर ठरवूया आपण, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आज सीमंतीनी आणि भाऊंनी आणि सुषमाताईंनी जी मांडणी केलेली आहे ती खूप महत्वाची आहे. मला सीमंतिनीला एवढंच विनंती करायची NAPMच्या वतीने आणि सुषमाताईंना आणि भाऊंना की आपण NAPMच्या वतीने एक भूमिका आजच्या चर्चासत्राच्या आधारे 1-2 पानी भूमिका ह्या धोरणाबद्दलची लिहून काढावी आणि त्याच्यावर महाराष्ट्रभर आपण कशा पद्धतीने रण उठवू शकतो, जे सीमाने आता शेवटी सांगितलं, त्याच्याकरता एक वेगळी मीटिंग बोलवावी. त्याच्यामध्ये शिक्षण धोरणावर चर्चा नाही, तर जे धोरण आपण भूमिका ठरवू त्या भूमिका अनुसरून कार्यक्रम काय करायचे, प्रचार प्रसार करायचा कसा. आणि भाऊंनी आता सांगितलं त्याप्रमाणे ह्याच्यावर चर्चा झालेली नाही हाऊसमध्ये, संसदेत नाही झालेली, कुठल्याही विधानसभेत झालेली नाही. त्यामुळे हा आग्रह आपण पॉलिटिशियन्सकडे धरला, विरोधी पक्षांकडे, की तुम्ही ही मागणी करा आणि संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या मागण्या येऊ शकतील, तर ते आपण करूया. भाऊ काय, सीमा काय आणि सुषमा काय हे NAPMचे आमचे हक्काचे आहेत, त्यामुळे मी कोणाचे आभार मानणार नाही. परंतु कार्यक्रम टेक्निकल प्रॉब्लेममुळे उशिरा सुरू होऊन देखील हाऊसफुल झाला आणि खूप लोक शेवटपर्यंत थांबले, याबद्दल मी सर्वांचं खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हा दर शुक्रवारी आता संध्याकाळी हा आपण भेटणार आहोत. पुढच्या शुक्रवारी मनीषाताई गुप्ते आणि अनवर राजन हे आपल्याला लोकशाही समोरची सध्याची जी संकट आहेत, प्रशांत भूषण पासून ते अनेक अभिव्यक्तीचे आणि इतर सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण पुढच्या शुक्रवारी बोलणार आहोत 4 सप्टेंबरला. आणि 5 सप्टेंबरच्या आंदोलनाची त्यावेळेला अनाउन्समेंट देखील 4 तारखेच्या कार्यक्रमात होईल. तेव्हा दर शुक्रवारी संध्याकाळी आपण भेटत राहूया आणि आपल्यामधला समज आणि सामंजस्य आणि सहकार्य वाढवित राहूया. जिंदाबाद.